नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सगळी माणसं तशी सामान्यच असतो. असामान्यत्व अनेकदा तुम्हाला परिस्थितीमुळे प्राप्त होतं. काही माणसं जन्मजातही असामान्य असतात आणि काही माणसं असामान्यत्वाच्या मार्गावरती चालू लागतात, टक्के टोणपे खात. सुरुवातीला तो संघर्ष मोठा असतो, नंतर कळतं की हा संघर्ष असाच कायम राहणार आहे. संघर्ष संपवायसाठी आंदोलन नसतं, ते तसंच चालू राहतं, याची जाणीव होते आणि अशी जाणीव सामान्याला असामान्यपदी नेऊन ठेवते. आपण 80-90च्या दशकातल्या लोकांना आठवत असेल, रजनी नावाची सिरियल होती दूरदर्शनवर आणि स्वर्गवासी प्रिया तेंडुलकर अतिशय उत्तम ती भूमिका साकारायच्या. त्यावेळी सर्वसामान्यांमध्ये एखादी अशी व्यक्ती, मग ती स्त्री पुरुष कोणी का असेल, जी या सिस्टीमला, या यंत्रणेला प्रश्न विचारू शकते, अन्यायाबद्दलला वाचा फोडू शकते, असं ते दाखवलं गेलं होतं. आणि नंतर आपल्याला चित्रपटातून असे अँग्री मेन पण दिसले. पण अशी अँग्री लेडी दरवेळी बघायला मिळतेच असं नाही. पण या गेल्या काही काळामध्ये अशी अँग्री लेडी आम्ही बघितली, आपण बघतोय. त्या व्यक्तीचं नाव आहे अंजली दमानिया. एक सुखी समृद्ध कुटुंबातली व्यक्ती, अचानक आयुष्यात काही बदल घडतात आणि त्यानंतर जणू अंगाऱ्याचा वसाच घेतल्याप्रमाणे आपल्या पदरामध्ये असे हे आंदोलनाचे निखारे घेऊन त्या व्यक्तीची वाटचाल जी सुरू आहे ती आजही सुरू आहे. आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया. अंजलीजी, स्वागत आहे आपलं. बऱ्याच वर्षांनी आपण भेटतोय, प्रत्यक्ष टीव्हीवरतीच भेटत आलो आतापर्यंत. हो ना, नक्कीच. अंजली, मला म्हणजे मी आता एवढं सगळं सांगत होतो, हे मी केवळ एक ओपनिंगसाठी नाही म्हणालो, हे मी सगळं बघितलेलं आहे. मी त्यावेळी स्टार माझामध्ये होतो. 2009-10-11ची गोष्ट होती. नंतर 12-14 दरम्यान अण्णा आंदोलन होतं. तुम्ही तेव्हा साधारण ऍक्टिव्ह झालात का त्याच्याही पूर्वीपासून होता? नाही, कसं आहे की मी 2011 म्हणजे 16 ऑगस्ट 2011 हा माझा सो कॉल्ड ऍक्टिव्हिझम मधला पहिला दिवस. तर सुरुवात अशी झाली होती की जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन ही मुव्हमेंट सुरू झाली आणि त्याची पहिलं आंदोलन एक जानेवारी महिन्यात झालं होतं आणि दुसरं आंदोलन जे मोठं आणि खूप मोठं झालं होतं ते 16 ऑगस्ट 2011ला सुरू झालं, ज्या दिवशी अण्णांना अटक केली होती. आणि मी माझ्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये होते. मी प्रोफेशननी मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि त्याच्यानंतर मी माझा एक फेलोशिप कोर्स पण केला मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये. माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूजला, जिथे आम्ही अगदी सगळंच करायचो. म्हणजे 2D एकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ECG, EEG, BMD, फुल फ्लेज्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी होती, अगदी हायटेक. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे तेव्हाच्या काळी डिजिटल एक्सरे महाराष्ट्रात सुरू करणारी मी पहिली होते. ज्याच्यात ड्राय अॅनालायझर मी फर्स्ट टाइम्स घेतले होते. आता तुम्ही वेगळे एक्सरे काढता, आता सोसायटीच्या सगळ्या भ्रष्टाचाराचे एक्सरे काढता त्याच्याकडे नंतर. आणि प्लीज आता हा इंटरव्ह्यू जरा मोकळेपणाने बोला. दरवेळी थेट कुठलं तरी प्रकरण आणि आता तुला प्रसन्न सांगते, हा पेपर बघ, हा लेटर बघ, हे बाई माझ्या मोबाईल वरती आलेलं आहे. सो जरा कॅन्डिड होऊ द्या. अगदी मला अंजली दमानिया यांचं आक्रमक आणि कार्यकर्ते पण मी स्वतः 15 वर्ष बघितलेलं आहे. पण आम्हाला अंजली दमानिया त्याच्याही पलीकडच्या बघायच्या, ज्या हसतात सुद्धा. आय एम शुअर मला त्यांचे काही छंद वगैरे पण असतील, भ्रष्टाचार शोधत काढण्याच्या पलीकडचे. सो अगेन तर मी माझ्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये होते आणि सकाळी मला वाटतं 9-9:30ची वेळ होती. खूप गर्दी होती कारण सगळे पेशंट्स फास्टिंग येतात, तर शुगरचे पेशंट्स तर खास. तर मी ते एकीकडे समोर माझ्या केबिनमध्ये अण्णांचं ते बघत होते. कुठेतरी असं वाटलं की काय चाललंय हे, आणि आतून अशी ओढ वाटत होती की आपण जावं आणि लढावं. तर माझ्याबरोबर माझ्या एक डॉक्टर सीमा ग्रोवर म्हणून रेडिओलॉजिस्ट होत्या, त्या माझ्या केबिनमध्ये आल्या. मी त्यांना दाखवलं आणि म्हटलं की अरे क्या चल रहा है, देखो ना, वहां जाके लढने का दिल कर रहा है. तर मला म्हणते चुप कर, इथं सकाळी सकाळी आपल्याला एवढं काम करायचंय, पेशंट फास्टिंग आहे, आपण आपलं काम करूया. पण मला राहवलं नाही आणि मी माझ्या ड्रायव्हरला फोन केला की बाबा तू गाडी काढ, आपण जाऊया तिथे. आणि तेव्हा मुंबईत आझाद मैदानवर जे आंदोलन चालू होतं तिथे मी जाता जाता नवऱ्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की बाबा मी त्या आंदोलनात जातेय. तो म्हणे बट डू यू नो एनीबडी, तिथे कोणाला ओळखतेस का तू? मी म्हटलं नाही, मला नाही माहिती कोणी. आणि जाऊन पोचले तिथे, तर अनेक लोक होती तिथे, भरलेलं होतं आझाद मैदान. आणि लोकांशी ओळख करत विचारलं बाबा तुम्ही काय करता, तर कोणी आर्ट ऑफ लिव्हिंग मधलं होतं, कोणी बाबा रामदेवच्या गटातलं होतं. ते बघून जर असं वाटलं की हे लोक कसे आलेत वगैरे. पण एवढी ना ट्यूब नाही पेटायची, कारण आपण अगदी सामान्य माणसं होतो, ज्यांनी ना राजकारणात माहिती ना सोशल ऍक्टिव्हिझम कधी केलेला आमच्या अख्ख्या खानदानात कोण नाही, म्हणजे दूर दूरपर्यंत कोण नाहीये. तर जेव्हा मी तिथे पोचले तेव्हाच अनाऊन्स झालं की ज्यांना जेल भरो आंदोलन करायचं त्यांनी करा,
आणि नावं द्यायची. तर तेव्हा मयंक गांधी म्हणून होते, ते बोलत होते आणि त्यांचं मी ऐकून इतकी इम्प्रेस झाले की माझं नाव मी त्या जेल भरो आंदोलनात दिलं. आणि तेवढ्यात त्या पोलिसांच्या गाड्या यायला लागल्या आणि गाड्या आल्यावर आम्हाला म्हणाले की तुम्ही बसा, कारण मला वाटतं त्यांना आझाद मैदानातनं लोकांना खाली करायचं होतं, कारण खूप क्राऊड जास्त जमत चाललं होतं आणि पोलिसांना सांगण्यात आलं होतं की हा क्राऊड तुम्ही डिस्पर्स करा. आम्हाला लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तिथे बसवलं. तर त्या गाडीमध्ये चढता चढता मी परत दौऱ्याला फोन केला. तो म्हणे व्हॉट इज रॉंग विथ यू अंजू, की मी इथे आता एका FIAच्या कॉन्फरन्समध्ये आहे, तर बघतो मी आता इथनं मला बाहेर कसं पडता येईल. बायको पोलिसांच्या गाडीत. एक्झॅक्टली. तर त्यांनी फोन केला की नाही मी बघतो, मला हाऊ आय कॅन एक्सक्यूज माय सेल्फ आणि मी येतो तुला भेटायला. तर तो कॉन्फरन्स सोडून काही वेळानंतर लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनमध्ये आला आणि ते बाहेर जे पोलीस होते म्हणाले तुम्हाला नाही आत जाता येणार. तो म्हणे पण नाही माझी बायको आत आहे. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये लॉकअप होत? नो. त्यांनी काय केलं होतं की तिथे जे आंदोलक होते ते सगळ्यांना आणून एक मोठ्या मैदानात तिथे बसवलं होतं आणि तुम्ही इथून जायचं नाही संध्याकाळपर्यंत. तर सगळ्यांना डिटेन का केलं होतं, कारण तिथला क्राऊड त्यांना हळूहळू पांगायचा होता. हे सगळं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं चाललंय. हो. या तर पहिलाच दिवस म्हणजे माझ्या वगैरे माहित होतं तेव्हा की नाही, तेव्हा बिलकुल माहित नव्हतं, कोणीच माहित नव्हतं. तर मला फक्त मी मयंक गांधींची माझी तिथे जाऊन ओळख झाली होती. मग लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनमध्ये बसल्यावर अनिश आला आणि ते म्हणाले माझी बायको आत आहे. तर ते म्हणाले नाही, तुम्हाला आत गेलात तर तुम्हाला पण बाहेर सोडणार नाही. तर तो पण आत आला आणि संध्याकाळपर्यंत आम्ही नवरा बायको दोघंही आत बसून होतो. आणि घरी आले, मम्मी पप्पांना सांगितलं, माझ्या सासू सासऱ्यांना, की असं असं झालं आणि काय चाललंय कळत नाही वगैरे. माझे सासरे एनिवेज TV बघून खूप फॉलो करत होते, तर त्यांना पण असंच वाटलं की आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि ते आंदोलन जसजसं झालं, प्रसन्न आठवत असेल की तेव्हा मशाल रॅलीज निघायच्या, त्या मोठ्या मोठ्या रॅलीज उत्स्फूर्तपणे लोक काढायचे. त्याच्यात माझे सासू सासरे सुद्धा गेले. माझ्या मुलीनी तिच्या कॉलेजपासनं मिठीबाई कॉलेजपर्यंत रॅली काढली आणि खूप बरं वाटलं की आपण आपला परिवार सुद्धा याच विचाराचा आहे. इथे आता मी थोडंसं कट यासाठी करेन. मग हा थेटच ऍक्टिव्हिझम आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं आहे की तुम्हाला थेटच यावं लागतं. ते असं कडेकडेने तुम्हाला म्हणजे झाडं लावा टाईपचा ऍक्टिव्हिझम नाही. तोही महत्वाचा आहे, पण झाडं लावूया किंवा जे फ्रिंजवरचे NGOs आहेत किंवा संस्था संघटना आहेत ज्यांची कामं महत्वाची आहेत, उदाहरणार्थ अॅनिमल राईट्स पासून ट्री प्लांटेशन पासून अन्य गोष्टींमध्ये पण काम करणार आहेत आणि तुम्हाला ते सेफली करता येतं. पण तिथे तुम्हाला कोणाला अंगावर नाही घ्यायचंय, तुम्हाला कोणाच्या विरोधात नाही बोलायचं. सो माझा प्रश्न असा, त्या क्षणापर्यंत अंजली दमानिया या आधी काय करत होत्या? आधी कुठे असोसिएट होत्या का? काही इतर कामं चालू होती का? पब्लिक लाईफशी कधी संपर्क आला होता तसं? नाही, अजिबातच नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. बरं. फक्त तेव्हा जर आठवत असेल की लाखो लोकांचे जे मोर्चे निघाले त्यापैकी मी एक होते. म्हणजे मला माहिती देखील नव्हतं, कुठेतरी भ्रष्टाचाराविरुद्ध राग वाटायचा, प्रचंड वाटायचा. ज्या सोसायटीत आपण आता तुमच्या फ्लॅटमध्ये बसलोय, या सोसायटीच्या कमिटीमध्ये तरी होता कधी यावर? नाही, तेव्हा नव्हते, आता आहे. आता सोसायटीचं काम एकदम नीट, एकदम व्यवस्थित होतं. नाही, आणि नशिबाने माझ्याच सोसायटीत बालचंद्र नेमाडे पण राहतात दुसऱ्या मजल्यावर. तर असे चांगले चांगले लोक आहेत आणि सद्ग्रस्त आहेत सगळे. तर मूळ मुद्दा असाच की त्याच्या आधी मी कधीही ऍक्टिव्हिझम मध्ये नव्हते आणि एक राग होता. तर तो का होता ते पण समजून घेऊया. की माझे बाबा हे म्हाडामध्ये एस्टेट मॅनेजर होते. बरं. आणि आम्ही अगदी छोटे होतो जेव्हा आय थिंक 11 वर्षाची मी होते आणि माझी बहीण 9 वर्षाची होती, तेव्हा बाबांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आणि तेव्हा आम्ही खूप छोटे होतो, त्यामुळे आम्हाला कळायचं पण नाही की बाबांनी राजीनामा का दिला. तर तेव्हा म्हाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता आणि ते बाबांना फोर्स करायचे की तुम्ही पण घ्या. तर बाबांना राग आला आणि त्यांनी राजीनामा दिला. आणि त्यांना ते खूप म्हणजे इतके तत्ववादी होते की मोडेन पण वाकणार नाही, हे ते त्यांच्या नेहमी तोंडात हे आम्ही वाक्य असं अनेकदा ऐकलं होतं. तर त्याच्यामुळे माझ्या बाबांनी मी 11 वर्षाची असताना राजीनामा दिला आणि अतिशय खडतर परिस्थितीतला, कारण आई घरी असायची. तर आईनी तेव्हा लायब्ररियनचा कोर्स केला. आई एका ठिकाणी लायब्ररियन म्हणून नोकरीला लागली. 500 रुपये महिन्यावर आमचं घर चालायचं. पण चौघही आम्ही, माझे 2 भाऊ आणि 2 बहिणी, आम्ही ते इतकी आम्ही मेहनत केली की मी 10वीत असताना 9वीच्या ट्युशन्स द्यायची. 10वीची जी मुलं मजा करतात,
सुट्टीत वगैरे म्हणा, तेव्हा मी नोकरी केली. 12वी नंतर मी नोकरी केली आणि पहिला स्कॅम प्रसन्न मी 10वीत असताना जी नोकरी केली ती मी एका लॉटरी कंपनीत केली होती. आणि जिकडे ती जिंकलेली तिकीट यायची आणि त्याच्यात कोणीतरी ती गहाळ करत होतं हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी आमचे जे ओनर्स होते त्यांना ते दाखवलं आणि तो पहिला मोठा स्कॅम मी पकडवून दिला होता. ते अगदी खूप जुनी गोष्ट आहे ती. आणि जेव्हा माझी अनिशची ओळख झाली, मग आमचं लग्न झालं, तेव्हा त्याच्या डिग्री सगळ्या होत्या, पण तो पण मिडल क्लास घरातला होता. तेव्हापासून म्हणजे आम्ही हळू आणि कष्टाच्या पैशानी वर येत गेलो. हे मुद्दाम अगदी डबल काय म्हणजे अंजली दमन यांचा फोन येत नाही की ते तुमची कागदपत्र आलेली आहेत, येऊन भेटा जरा मला. तेच म्हणजे इतकं हसू येतं. आता आपण जिथे बसलोय ना, तो आधी इथे एक असा एल शेप सोफा होता. तर जेव्हा मी भुजबळांविरुद्ध लढले होते तेव्हा एक कल्पना इनामदार नावाच्या बाईंना त्यांनी घरी पाठवलं आणि त्या आल्या कोणाबरोबर, तर जेव्हा माझं डायग्नोस्टिक सेंटर होतं ते इथले सगळे डॉक्टर्स परिचयाचे होते. ते इथले कृष्णकांत मालप नावाच्या एका डॉक्टरचा मला फोन आला की तुमच्या घरी येऊ का आता. तर त्याच दिवशी ना अनिशची एक छोटीशी सर्जरी झाली होती. तर म्हणून मी म्हटलं आज नको, तुम्ही उद्या या. तर ते म्हणे नाही, एक बाई आल्यात त्यांना तुम्हाला भेटायचंय. तर मी त्यांना बोलवलं आणि मग त्या आल्या आणि इथेच बसलो होतो, असेच बसलो होतो. मी तिथे होते आणि त्या बाई इथे होत्या आणि मला म्हणाल्या की मी ना खूप समाजसेवक आहे, मी अमुक ठिकाणी खूप काम करते आणि म्हणजे मला ज्योतिषशास्त्राची हौस आहे. आणि त्या कृष्णकांत मालपना म्हणाल तुम्ही जरा थांबता का तिथे. म्हणून ते डॉक्टर मालप ते माझ्या सासऱ्यांबरोबर जाऊन दुसऱ्या हॉलमध्ये बसले आणि या माझ्याशी बोलतायत की आता तुम्हाला खरं सांगू, मला ना भुजबळ साहेबांनी पाठवलंय. त्यांना पण खूप हौस आहे याची ज्योतिषशास्त्राची आणि तशी आमची ओळख झाली आणि ते काय म्हणतात की तुम्हाला हवं ते आम्ही द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही याच्यात ना मागे जा. तर माझे तेव्हा असे ना कान गरम होतात, मला खूप राग आला ना. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही समाजसेविका आहात असं तुम्ही म्हणालात, झोपडपट्टीतल्या लोकांबद्दल तुम्ही त्यांच्यासाठी काम केलं असं म्हणालात. झोपडपट्टीत कधी आत वाकून बघितलंय का? ती त्या लोकांची परिस्थिती आहे ना ती भुजबळांसारख्या लोकांमुळे. आता तुम्ही उठा आणि निघा. आणि आज प्रसन्न जे माझ्या घराच्या बाहेर जे CCTV कॅमेरा लावलेले आहेत ना ते त्यांच्यामुळे लागले. त्या दिवशी मी लावले, तोपर्यंत म्हणजे इथे CCTV कॅमेरा सुद्धा नव्हता बाहेर. तर पहिल्यांदा मी एखाद्या व्यक्तीला घरात उठ आणि जा असं म्हटलं होतं. तर असे सगळे प्रकार होतात आणि हे अनेक वेळा होतात. पण आपण त्यांना कारण माहिती नसेल की या किती तत्ववादी आहेत किंवा या कशासाठी लढतायत. त्या काही भुजबळांबरोबर काही त्यांचे पर्सनल स्कोर्स नाही आहेत. पण अशी माणसं जी आहेत, अशी राजकारणी, जोपर्यंत हे राजकारण बदलत नाही तोपर्यंत एक घडणार नाही. मला कदाचित श्याम बेनेगलांची फिल्म होती का नाही, त्याच्यामध्ये जो प्रोटॅगनिस्ट आहे त्याला असंच ऑफर येते की तुम्ही काय असेल ते ऍडजस्ट करा वगैरे. तो चिडतो, कदाचित तो पोलीस इन्स्पेक्टर आय गेस ओमपुरी होता किंवा काय. तर तो ऍक्टर म्हणतो की तुझी पण चूक नाहीये, सगळेच विकले जातात तिकडे, तुला वाटणारच की मी विकला. एक्झॅक्टली तशीच ती परिस्थिती. मला अंजलीजी पुन्हा कट्टू आपण परत येतोय. तुमचं पहिलं आंदोलन जे तुम्ही त्याच्यात सहभागी झालात आणि तुम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या संपर्कात आला आणि त्यानंतर कदाचित 21व्या शतकातलं इतकं मोठं जन आंदोलन आणि महाराष्ट्रातला एक माणूस ऑलमोस्ट दुसरा गांधी बनतो, ती सगळी फेज होती. तो स्वतः एका मोठ्या इंटरव्ह्यूचा विषय खरं तर ठरेल, पण तरी सुद्धा आपण जेवढ्या पॉइंट्स करू शकू. तुम्ही कशा जॉईन झालात, नंतर मग केजरीवालांशी संपर्क येणं, अण्णा हजारे वगैरे, ती कशी फेज होती? तर सुरुवातीला जेव्हा मी त्या आंदोलनात त्या पहिल्या दिवशी गेले, मग अनेक आम्ही मोर्चे काढले, मग हळूहळू मी इंडिया अगेन्स्ट करप्शनचं जे ऑफिस होतं अंधेरीला तिथे जाऊन काम करायला लागले. तर मी अर्धा दिवस काम करायचे, मुलांचा अभ्यास घ्यायचे आणि तिथे जाऊन मला जेवढा वेळ देता येईल द्यायचे. त्याच काळात मला मनीष सिसोदियांची ओळख झाली आणि अरविंद जेव्हा ऑफिसमध्ये आले होते त्यानंतर अरविंद माझ्या घरी यायचे. इनफॅक्ट मुंबईत जेव्हा पण यायचे तर माझ्याच घरी राहायचे. तर अशी आमची ओळख झाली. मग आम्ही जेव्हा दिल्ली आपलं डिसेंबर महिन्यात जर आठवत असेल आपण BKCचं जेव्हा आंदोलन केलं होतं आम्ही, तेव्हा अनेक
लोक माझ्या घरी येऊन राहिले होते. डिसेंबरचं जेव्हा म्हणजे ISC ला थोडी उतरती कळा लागली ते वाला आंदोलन ना, जेव्हा त्याला गर्दी आली नव्हती. हो. नाही पण हा मतला जो पीक चुकलं होतं. पण नाही, आपण त्याच्या आधी आपण थोडं क्रमाने जाऊया. दिल्लीमध्ये जेव्हा पीक सगळा गाठला जात होता तेव्हा कसं तुम्ही बघत होता त्या आंदोलनाकडे? आम्ही पत्रकार म्हणून बघत होतो, तुम्ही ते इनसायडर होता. नाही, मी ऑगस्ट मधलं जे आंदोलन झालं तेव्हापासून भाग घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ऑगस्ट झालं, सप्टेंबर पर्यंत जे आम्ही लढलो, त्यानंतर थ्रू आउट मी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ऑफिसमध्ये जाऊन अनेक मुद्द्यांवर लढायचे. त्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा आपण डिसेंबरचं आंदोलन करायचं, BKCचं. त्याची पूर्ण तयारी, म्हणजे मी 3 दिवस झोपले नव्हते. त्याचं अगदी म्हणजे अंडा बसणार कुठे, कुठपर्यंत लोक येणार, मीडिया कुठे असणार, जिमी चिप्स कसे लावणार, सगळं प्लॅनिंग अगदी ऑन प्लॅन करून मी तेव्हा ते तयार केलं होतं. आणि अंडा जेव्हा मला अजूनही आठवतं प्रसन्न, की ते जेव्हा तिथून लांबून येताना दिसले, मी एक गुलाबाचं फूल हातात घेऊन उभी होते आणि माझ्या डोळ्यातनं अश्रू होते, की असं वाटत होतं की खरंच याच्यातनं काहीतरी मोठा बदल घडेल. आणि एनिवेज ते दिवसही वेगळे होते, खूप वेगळे होते. आणि याच्यात सगळ्यात मी का आले आणि माझ्यासारखी जी असंख्य लोक आली ती का? समोर मला म्हणजे मी त्या सेंटिमेंट्स तुम्ही कदाचित बोला नसाल, मी अंदाज बांधू शकतो. तुम्ही अण्णांमध्ये स्वतःचे वडील बघितले? सगळ्यांनीच मला वाटतं बघितले. आणि कारण मला असे लोक, माझ्या नातेवाईकांकडे असे लोक मला माहिती की ज्यांना अण्णांमध्ये स्वतःचे ते तत्वनिष्ठ आजोबा दिसले. जुनी पिढीची माणसं बऱ्यापैकी निर्भरष्टच होती, त्यात असं नव्हतंच. कोणाला वडील दिसले, कोणाला आजोबा दिसले की जे कान पकडणारे आजोबा होते, आणि देन रेस्ट इज हिस्ट्री. पण नाही, म्हणून मी मगाशी जे म्हटलं ना की माझे बाबा जे होते जितके तत्ववादी होते, म्हणून मला ते, आणि मी ओपनली हे अनेक वेळा सांगितले की माझे बाबा RSS मध्ये असायचे. आणि तेव्हापासून म्हणजे मी जेव्हा इरिगेशनचा, सिंचनाचा लढा जो दिला, तेव्हा डिसेंबर महिन्यात मी जेव्हा त्या आंदोलनात होते तेव्हा 2 पत्रकार होते, आता त्यांची नावं नाही मी घेत, पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही जसं लढताय ना तसं अजून एक इंदवी तुळपुळे म्हणून आहेत, त्या पण लढतायत. मग एक इंदवींशी मी बोलले, त्या मला म्हणाल्या की नाही एक सुरेखा दळवी म्हणून आहेत, त्या पण लढतायत. तर अशी आमची ओळख झाली. मग ते हळूहळू कळायला लागलं की बाबा इथे पण धरण, इथे पण धरण, इथे पण धरण, आणि सगळं एका कॉन्ट्रॅक्टरला दिलंय. तुम्हाला तोपर्यंत जी महाराष्ट्रातले चळवळीतली माणसं आहेत, जशी आता आम्हाला ती आधीपासून माहिती होती. उदाहरणार्थ आता विश्वंभर चौधरी ह्या लोकांना अण्णा हजारे आंदोलनानंतर माहिती आहेत, पण मला ते लवासापासून माहिती आहेत. बरोबर. आणखी नावं सुद्धा असतील. असीम सरोदे नंतर पुढे आले, ते नंतर ऍक्टिव्ह त्याच्यात झाले होते. आणखी पण काही नावं आहेत. मेधा पाट, पहिली जी पिढी होती चळवळीची जी आम्ही पाहत होतो, म्हणजे मी माझ्या पिढीपासून म्हणतोय, मेधा पाटकरांची मागे पिढी होऊन गेलेली आहे, पण मेधा पाटकरांनी बनवलेली एक पिढी होती. ती पिढी नंतर अनेक चळवळीमध्ये दिसू, सुनीती सुरो मला पटकन नाव आठवतं, त्याही काही प्रमाणात होत्या जॉईन. तर या नावांशी तुमचा संपर्क नव्हता आला तोपर्यंत नव्हता आला. मग हळूहळू येत गेला. जसं मी इंदवीताईंना भेटले, सुरेखाताईंना भेटले, मग अशा सगळ्यांना हळूहळू भेटत गेले. आणि जेव्हा सगळीकडे कळलं की सगळीकडे धरणं आहेत आणि ही धरणं एकाच कॉन्ट्रॅक्टरला मिळाली आहेत, आणि त्याच्यात जेव्हा मला कळलं की प्रसन्न, हे जर मी सांगितलं तर थोडंसं लांब होईल, पण मला वाटतं सांगणं गरजेचं आहे की जेव्हा माझी जी जमीन सो कॉल्ड होती ना कोंढाण्याला, कर्जतला, तर त्याच्या विरुद्ध मी जेव्हा आधी काय झालं, जेव्हा तिथे अक्वायर होणार आहे असं कळलं, तर माझ्या जे डायग्नोस्टिक सेंटर आहे ना इथेच आहे जवळ, त्याच्या 4थ्या मजल्यावर एक सुनील सेठ नावाचे व्यक्ती राहायचे, जे रिलायन्सचे टॉप बॉस होते, म्हणजे चेअरमन होते ते. तर ते सुनील सेठ म्हणाले की अरे अंजली, यू डोंट वरी, आय विल टॉक टू सुनील तटकरे, ही इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन, आणि तुला तर काय होणारच नाही, ते तुझे जे असतील ते तुला मिळतील. आणि जेव्हा हे आंदोलन झालं आणि मी लढायला सुरुवात केली, तेव्हा मला असं वाटलं की अंजलीला मिळेल, पण बाकीच्यांना मिळेल का? आणि तेव्हा तो जो एक फीवर होता ना की त्या आंदोलनाचा, ते मला इतकं खटकलं होतं की नाही, आपण असं नाही करायचं, हे चुकीचं आहे आणि आपण ह्याच्या विरुद्ध लढायचं. आणि खरं तर जसं मी म्हटलं की सेटल व्हायचं असतं तर माझ्या घरी येऊन मला हवं तेवढं दिलं असतं लोकांनी, म्हणजे सगळ्यांनीच. आणि त्याच्यात एक नाही, अशा अनेक इन्स्टन्सेस आहेत. अगदी इरिगेशन ऑफिसरच्या केबिनमध्ये त्यांनी, मी, मयंक गांधी आणि प्रीती शर्मा मेनन, आम्ही तिघं गेलो होतो त्यांना काही विचारायला, तेव्हा त्यांनी बोलवून घेतलं निसार खत्रीला, आणि समोरासमोर ते निसार खत्री म्हणतात, आजपासून आप हमारी बहन हो, आप सिर्फ बोलो आपको क्या चाहिए, हम आपके घर पे पहुंचा देते. म्हणजे हे जे लोक आहेत ना, हे कसे आहेत बघायला पाहिजे आपण. म्हणजे हे सगळीकडे तुम्हा फक्त बोला तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे आपण लढलो की त्यांना वाटतं की बहुतेक पैसे काढण्यासाठी लढतायत किंवा भाव वाढवून घेण्यासाठी लढतायत.
पण त्यांना तत्वावर लढणारी लोक आहेत हे पटतच नाही. जेव्हा हे अण्णा आंदोलन त्याच्या पीक मध्ये होतं, दिल्लीचा सगळा स्टेज आपण बघत होतो, सगळ्यांचं लक्ष दिल्लीकडे होतं, इंटरनॅशनल मीडियाने सुद्धा दखल घेतली होती. मे बी अण्णा सगळे म्हणत होते, त्याच्यातल्या मग बेदी पुढे राज्यपाल होतात, जनरल व्ही.के. सिंग नंतर काय मोठ्या पदावर जातात, मंत्री वगैरे होतात. सो पीक गाठल्यानंतर एक तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जनलोकपाल ही मागणीच मुळामध्ये आता वाटतं की ही थोडी लॉजिकल नव्हती. राष्ट्रपतीच्याही डोक्यावर बसवणारा तो पद होतं ते, ज्याच्यासाठी केजरीवाल वगैरे सगळे उभे झाले होते, अण्णा त्याच्यासाठी लढत होते. आज वाटतं की काही प्रॉब्लेम्स होते त्या आंदोलनात. कसं होतं की तेव्हा ना आम्ही साधी माणसं होतो, साधी लोक, साधे नागरिक होतो. त्यामुळे कसे छक्के पंजे चालतात, कोण काय करतं, कसं लॉबिंग होतं, कसं काय काय होतं, सगळे कायदे धाब्यावर कसे लावले जातात हे आम्हाला नव्हतं माहिती. त्यामुळे आम्हाला एवढंच सरळपणे असं वाटायचं की नाही, हा जर कायदा आला तर आपण बरंच काही करू शकू. तर म्हणून आम्ही त्या जनलोकपाल आंदोलनासाठी लढायला मैदानात उतरलो. पण आता एवढ्या 12-13 वर्षानंतर ऍक्टिव्हिझमच्या असं वाटतं ते आंदोलन झालं आणि ते जनलोकपाल झालं देखील असताना तरी त्यातनं वाया मीडिया काढून, म्हणजे जसं आता आरटीआय ऍक्ट आहे, आरटीआय ऍक्ट मध्ये बरंच काही खरं तर करता येण्यासारखं आहे, पण आता त्याला कम्प्लीट बगल देऊन आज जर आरटीआय टाकली तरी माहिती मिळत नाही. तुम्ही फर्स्ट अपील करा, सेकंड अपील करा, सीआयसी कडे जा, काहीच होत नाही. तसंच काही प्रकार याच्यातनं डेफिनेटली असं वाटतं की त्यात आपली इंडियन डोकी इतकी सुपीक आहेत ना की ते कुठूनही मार्ग काढून कसेही वागतात. म्हणजे केजरीवाल बदलले. मी आता एकदम थोडंसं सांगतो, मी माझा केजरीवालांचा संपर्क काहीच नाही, पण पुण्यामध्ये मराठा चेंबरमध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्याच्यात देशभरातले एनजीओ आले होते आणि केजरीवालांनी कार्ड त्यांच्याकडनं, त्यावेळी ते फक्त इंडिया अगेन्स्ट करप्शन होतं, ते कार्ड मला इतकं आवडलं. त्याच्यावर लिहिलं होतं, मेरा भारत महान नहीं है पर इसकी वजह मैं हो, असं ते कार्ड वरती लिहिलं होतं आणि मला खरंच भारी वाटलं होतं. ते स्वतः माणूस IRS होता, IITN होता वगैरे सगळं. मग केजरीवालांचं स्थित्यंतर आज तुम्ही कसं पाहता? आणि मग सत्ता स्थापन होणं, अण्णा हजारे बाजूला होणं, मग अण्णांच्याही भूमिकेवर टीका, तो जरा पुढचा प्रश्न आहे. केजरीवालांकडे आज बघून कसं वाटतं? नाही, आत्ताच्या घटकेला मला हेच वाटतंय की ते दिशा जी होती आधीची आणि ज्या तत्वावर आम्ही तो पक्ष बनवला होता, आणि पक्ष बनवायला होता का आंदोलनच? या मुद्द्याकडे आपण येऊया की जेव्हा हे डिसेंबरचं BKCचं आंदोलन, जेव्हा खरं तर कसं होतं, ते आंदोलन ज्या ठिकाणी ठेवलं ते लोकांना लांब पडायचं, रोज यायला लांब पडायचं. BKC काही अगदी सोपं ठिकाण नव्हतं, त्याच्यात अनेक चुका झाल्या आमच्या आणि त्यानंतर तर पूर्ण आंदोलनच कोलॅप्स व्हायची पाळी आली होती. तेव्हा एका आमच्या कार्यकर्त्यांनी, भरत सरवडे नावाच्या एका कार्यकर्त्याने मला घरी येऊन म्हणाला की नाही ताई, आपण ना पक्ष काढायला पाहिजे. आणि तेव्हा मी अरविंद केजरीवालला मेसेज केला होता आणि तेव्हा मला म्हणे कॅन वी टॉक, म्हटलं, मला म्हणे तुझ्याकडे 10-15 मिनिटं असतील तेव्हा फोन कर. आणि आम्ही बोललो बराच वेळ. तर मला म्हणे कशाला काढायचंय पक्ष? तर मी म्हटलं नाही, यांची खुर्ची जोपर्यंत आपण हलवत नाही ना तोपर्यंत यातनं काही साध्य होणार नाही आणि यांचे काही असे साक्षात्कार होऊन सगळे बदलतील आणि चांगले होतील असं म्हणणं चुकीचं आहे. तर आपण एक सिद्धांतवादी पक्ष काढायला हवा असं मी त्यांना तेव्हा म्हटलं होतं. तर म्हणे नाही, पर इथले 550 लोक हम कहाँ से लाएंगे. तर मी म्हटलं, जर आपल्या देशात 550 चांगले तत्ववादी लोक नसतील तर हे आंदोलन करूनही काही उपयोग नाही, कारण त्यातनं काहीच बदल घडणार नाही. तर तेव्हा आम्ही असं बोलून तो सगळा पक्ष काढायचा ठरवला. तुम्ही म्हणजे आम आदमी पार्टी किंवा असा पक्ष या आंदोलनाची पुढची पायरी पक्ष असावा याला तुम्ही फॉर होता, तुम्हाला मान्य होतं ते? मीच ते सजेशन दिलं होतं की आपण पक्ष काढायला हवा. आणि त्यानंतर आम्ही अनेकदा बोललो आणि पक्ष काढायचं जेव्हा फायनली ठरलं आणि त्याच मध्यंतराच्या काळात मी तो सिंचन घोटाळ्याची PIL झाली, त्याच्यावर चौकशी झाली. मग त्याचा अजित पवारांनी अचानकपणे राजीनामा जो दिला आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो आले. एकीकडे माझा होता, मुंबई मिररमध्ये मला अजून आठवतं, माझा फोटो होता आणि विजय पांढरेंचा फोटो होता. आणि त्याच्यात की यांच्यामुळे सिंचन घोटाळा बाहेर आला आणि अजित पवारांनी राजीनामा दिला. तेव्हा माझ्या मुलाला त्याच्या शाळेतल्या फ्रेंड्सचे फोन आले, अरे तेरे मम्मी का फोटो आया पेपर में वगैरे ना. तर तेव्हा मी अरविंदला फोन केला आणि मी म्हटलं की अभी आप यहाँ आ जाओ एंड हम लोग एक प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं क्योंकि महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी ये है, न्यूज़ है. तर सकाळी मी फोन केला आणि 11च्या फ्लाईटनी अरविंद निघून 1ला घरी पोचला आणि आम्ही ठरवलं की आपण प्रेस क्लबमध्ये ती घ्यायची. तर तेव्हा मी त्याला सांगितलं होतं, आधीच बोलले होते की जेव्हा मी सिंचन घोटाळ्यावर काम करत होते ना तेव्हा माझी एकदा चर्चा म्हणजे
मला सांगण्यात आलं की नितीन गडकरी ते सिंचन घोटाळ्यावर जास्त चौकशी करू देत नाही. तर माझ्या एक मानलेला भाऊ आहे, त्याला मी फोन केला, कारण त्याच्या बायकोचे सख्खे काका नितीन गडकरी. अच्छा. तर त्याला मी फोन केला की बाबा आपण भेटू शकू का त्यांना, कारण तोपर्यंत ना प्रसन्न मी काय, माझं अख्खं खानदान बीजेपी वोटर होतं आणि आम्ही भाजप, मला अशी आशा होती की बाबा प्रेसिडेंट आहेत आणि खरंच काहीतरी करतील. तर म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. आम्ही 4 जण चर्चा करतोय. मी त्यांना म्हटलं की सिंचन घोटाळा फार मोठा आहे. तर म्हणे हो घेतली ना, प्रेस कॉन्फरन्स घेतली आता आणि त्याच्यापेक्षा जास्त आम्ही काही करू शकत नाही. मी म्हटलं नाही, ते शरद पवारांचा जो रोल आहे, अजित पवारांचा जो रोल आहे, तर किरीट सोमय्याने त्याच्यावर PIL केली. किरीट सोमय्यांचं नाव ऐकल्यावर त्यांची तडकली, म्हणते तो एक्सेंट्रिक माणूस आहे म्हणे, त्यांचं नाव घेऊ नका आणि पवारांविरुद्ध मी काही करणार नाही. शरद पवारांचे माझे चांगले संबंध आहेत, 4 कामं ते माझी करतात, 4 कामं मी त्यांची करतो, आमचे बिझनेसेस आहेत एकत्र. आणि हे ऐकल्यावर परत मला राग आला की हा माणूस आहे का काय आहे, आणि सो कॉल्ड RSSचा माझे बाबा काय होते आणि हा काय आहे. तर मी तिथून बाहेर पडले आणि परत नवऱ्याला फोन केला की काय होणार आहे आपल्या देशाचं, की जर विरोधी पक्षाचे अध्यक्ष यांचं जर यांच्याशी संबंध असतील, बिझनेसेस असतील, तर आपल्या देशाचं काय होणार आहे. तर तेव्हा मला राग आला आणि मी सुनीलजी देशपांडे म्हणून होते, प्रचारक होते ते RSSचे, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचे. त्यांना मी भेटले की तुम्ही मोहन भागवतांना सांगा की हा माणूस असा कसा बोलतो. इतकी मला तेव्हा, कारण खरंच खूप साधे होतो, यांची कशी चक्र असतात काय असतात नव्हती माहिती. तर ही घटना मी तेव्हा अरविंद केजरीवालला सांगितली होती की ते असं म्हणाले होते मला. तर जेव्हा मी अरविंदला सांगितलं आणि आम्ही या सिंचन घोटाळ्याचा प्रेस कॉन्फरन्स घ्यायला जात होतो, तेव्हा अरविंद म्हणाला अभी बोल दो आप कि आप मिले थे उनसे. तर मी म्हटलं मैं कैसे बोलूंगी, मेरे पास तो कोई प्रूफ नहीं है. आणि तेव्हा ते प्रेस कॉन्फरन्समध्ये मी फक्त एवढंच म्हटलं की विरोधी पक्षाचे जे नेते होते त्यांना मी सगळे पेपर्स देखील दाखवले होते, पण त्यांनी काहीच केलं नाही. आता इथला विषय म्हटल्यावर, इरिगेशन म्हटल्यावर इथले नेते वेगळे होते, पण तिथून आम्ही बाहेर निघालो आणि गडकरींनी दिल्लीहून कमेंट केली की मी अंजली दबानियांना मी कधी भेटलो नाही. हो आठवते. हा, आणि ही बातमी आल्यानंतर देन आय वेंट ऑल आउट आणि सगळ्या चॅनलवर मी म्हटलं मी गडकरींनाच भेटले होते, हा त्यांचा नंबर आहे की नाही चेक करा. आणि नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम, हे जी मी प्रार्थना माझ्या वडिलांकडनं ऐकली होती, ते जितके तत्ववादी होते. आणि तुम्ही काय आहात, देशाचे पॉलिटिशियन आहात का, बिझनेसमॅन आहात आणि देश विकून टाकायला निघालात का, असा मेसेज मी तेव्हा गडकरींना पाठवला. हे मी सगळ्या चॅनल्सवर बोलले. तेव्हापासून आमचा जो लढा होता, माझा आणि गडकरींचा 1-on-1 बॅटल झाली होती. मग मी हळूहळू त्यांचे गट सगळे बाहेर काढत गेले. मला इंडिया अगेन्स्ट करप्शनचा प्रकरण पूर्ण होऊन पुढे इतर प्रश्नांकडे, मग महाराष्ट्रातल्या बाकीच्या सगळ्या, मग मला जळगाव, खडसे या सगळ्यांकडे जायचं आणि अगदी आता आपण संतोष देशमुखांपर्यंत जाणार. मला 2-3 प्रश्न आहेत. एक म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांचं आत्ताच निधन झालं आणि त्यांच्यावरती जे अनेक आरोप झाले 2013-14च्या पीक काळामध्ये, त्यातला एक मोठा धक्का होता, म्हणजे अगदी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सगळ्यात मोठा भीमटोला होता, त्याच्यामुळे म्हणजे काँग्रेसला काही उरलंच नाही. आज असंही म्हटलं जातं आणि ते कोणी नाकारलेलं नाही की त्या आंदोलनाच्या मागे RSS होतं, ती सगळी ताकद RSSची होती, ते स्वयंसेवक थेट मदत करत होते, यांना त्या मार्गाने होते आणि बाकी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बाकीच्या होत्याच, ज्या एक प्रकारे डॉटेड कनेक्शन्समध्ये एकमेकांसोबत असतात. तर ही सगळी व्यवस्था इकोसिस्टीम बनवण्यात आली होती आणि आपण त्याचा भाग झालो. तुम्ही व्हॉलंटरी झाला असाल, पण तो वापर झाला असं वाटतं नाही. हे मी मगाशी सुरुवातीला का बोलले की मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी आंदोलनात गेले तेव्हा बघितलं की तिथे बाबा रामदेवचे लोक होते, आर्ट ऑफ लिव्हिंगचे लोक होते. हे मी का बोलले, कारण तिथे जाऊन मला कळलं. तोपर्यंत आपण टीव्हीवर बघत होतो, पण तुला सेन्स आला होता याच्यात RSSची लोक दिसतायत, स्वयंसेवक दिसतायत, ओळखीचे लोक दिसतायत. आम्ही बावळट नागरिक होतो तोपर्यंत, ज्यांना अगदी काहीही राजकारणातलं कळायचं नाही. कारण तिथे गेल्यावर मला जेव्हा कळलं आणि हळूहळू जेव्हा कळत गेलं की मला एका RSSच्या एका माणसाने असंही म्हटलं की तुम्हाला काय वाटतं की सगळीकडे अगदी हिमालयाच्या बाउंड्रीवर पण जाऊन तिथे जी आंदोलनं झाली आणि मशाल रॅली निघाल्या ते काही तुमच्यासारख्या लोकांनी केल्या होत्या. तेव्हा ट्यूब पेटली की अरे हे म्हणजे सगळं RSS ड्रिव्हन होतं. आणि फॅक्ट आहे की लोकांचा वापर झाला, लोकांना नव्हतं माहिती. आणि माझ्यासारख्यांना आज ही खंत आहे, खंत की आपण
मनमोहन सिंगांविरुद्ध लढलो. त्यांना म्हणजे त्यांच्यासारखी इतकी विद्वान माणसं होती. पण काँग्रेसमध्ये सुद्धा भ्रष्ट लोक सगळ्याच पक्षात असतात, पण काँग्रेसमध्ये काही लोक चांगली देखील होती. आणि जेव्हा मी जसं कळत गेलं ना, मी त्यांच्याबद्दल खूप वाचलं, तेव्हा कळलं की हा माणूस इतका विद्वान आहे. हार्वर्डमध्ये ते लेक्चर्स घ्यायचे इकॉनॉमिक्सवर. आणि आपण ना तोपर्यंत वाचत नाही प्रसन्न, म्हणजे नागरिक ते सामान्य असतात ना, ते इतकं खोलवर जाऊन वाचत नाहीत. मग हळूहळू आपल्याला कळायला लागतं की त्यांनी जो रुपीला पार्शली कन्व्हर्टेबल केला, ज्याच्यामुळे इकॉनॉमी जी भारताची आहे ती ओपन अप झाली 1991 मध्ये, अशा माणसाला आपण बोललो, अशा माणसाविरुद्ध आपण लढलो, ह्याची खंत मात्र नक्कीच मनात आहे. म्हणजे आज जेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला थेट मंत्र्यांना भेटता येत नाही, कृषी मंत्री त्यांना भेटत नाही असं मागच्या वेळी झालं होतं, आणि तुमच्या शिष्टमंडळाला थेट प्रणव मुखर्जी आणि बाकीची मंडळी सगळी ऍड्रेस करायची, त्या अशा कुठल्या मिटिंगला तुम्हाला उपस्थित राहता आलं होतं, ज्याला आम्ही बघायचो केजरीवाल आणि अण्णा हजारे त्या मिटिंगला जायचे, मग त्याला मिनिस्टर्स यायचे, तेव्हा असं नाही? ती जे आंदोलन झालं होतं ते दिल्लीत झालं होतं, त्यामुळे आम्ही मुंबईत करायचो. मुंबईचा आणि महाराष्ट्राचा भाग जो असायचो तो मी आणि मयंक गांधी बऱ्यापैकी बघायचो. 2014ला जेवढा आम आदमी पक्ष महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाला होता, म्हणजे मी त्याचा फर्स्ट हँड अशा अर्थानं साक्षीदार आहे की त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दौरा आमचा झाला होता. चॅनलतर्फे निवडणुकीच्या आधी करतात आणि प्रत्येक ठिकाणी सगळे प्रतिथयश पक्षाचे नेते असतात आणि बाजूला एक तर टोपी घातलेला कोणीतरी आम आदमी पार्टीचा असायचा. नंदू माधव बीडला त्यावेळी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे आमच्या त्या कार्यक्रमात होते, ते होते, आणखी कोण कोण होते, आणि शेवटी नंदू माधव होता. आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा गेल्यानंतर कोणीतरी अशी विशिष्ट तरुण वगैरे होतं, आणि ते खरंच मनाला दिलासा देणारं चित्र होतं. पुण्या मुंबई नाशिक सारख्या भागातले मध्यमवर्गीय घरातली मुलं आपण इथे जाऊ शकतो, आपणही राजकारणात उतरू शकतो हा विश्वास देणारे होते. माझा तुम्हाला प्रश्न आहे, 2014 नंतर आपनं महाराष्ट्र ऑप्शनला टाकलेला विषय का बनवला? एकही निवडणूक लढवली नाही, सगळ्या सोडून दिल्या. प्रसन्न, मला कुठेतरी असं वाटतं की हे म्हणजे आय डोंट नो, दिस इज माय गट फिलिंग, की यांचं काही टॅसिट अंडरस्टँडिंग होतं की काय, म्हणजे शरद पवारांचं आणि अरविंद केजरीवालचं, की बाबा महाराष्ट्र सोडून तुम्ही सगळीकडे लढा. कारण महाराष्ट्रात मी 2015 मध्ये सोडलं, त्यानंतर एकही निवडणूक लढले नाहीत, एकही नाही. आणि कुठेही त्यांनी चांगला स्ट्रॉंग व्यक्ती शोधून महाराष्ट्रात पूर्ण फळी, खरं जेव्हा आम्ही दिल्लीची निवडणूक लढायला जायचो तेव्हा महाराष्ट्रात मी होते तेव्हा 10,000 कार्यकर्ते होते, 10,000, आणि तन मन धन लावून लढणारे असे होते. दिल्लीच्या निवडणुकांच्या वेळेस जेव्हा माझ्यासारखी लोक इतकं आपली गाडी घोडे घेऊन आम्ही तिथे जाऊन लढलो होतो, 1 महिना तळ टोकून होतो. प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या खर्चाने राहिलं होता. आम्ही 1.5 दमडी सुद्धा ना पक्षाकडनं घेतली होती, कारण नव्हतंच काही. तर सगळेजण आपापला खर्च करून जर राहिले, इतकं मन लावून लढले, ते कशासाठी लढले? की मला असं वाटायचं की काहीतरी आपण देश बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय. तेव्हा फंडा काय होते की आपलं त्या पक्षाचं नाव असावं, कोणाचेही फोटो नसावेत, आपण जात पात धर्म समाज कुठलेच मध्ये आले नाही पाहिजे, आणि आपण एखाद्या मुसलमान अगदी एरियामधनं एक ब्राह्मणाला उभं करायचं, आणि तो जिंकेल की नाही माहित नाही, पण लोकांचे विचार बदलण्याची एक दिशा तरी आपण त्या विचारांना देऊ, अशा वेड्या भावना घेऊन आम्ही ते सगळं सुरू केलं होतं. त्या सगळ्याला पहिला एक ब्लो आला जेव्हा मी चुकत नसेल तर राजू परुळकरांनी पहिल्यांदा मांडणी करायला सुरुवात केली, हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे. ते तेव्हा ब्लॉग करायचे अण्णा हजारेंचे. मला 2-3 माणसांबद्दल तुम्हाला विचारायचं की अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, राजू परुळकर जे आता एक पूर्ण अतिशय हार्श आणि पूर्ण अतिशय स्पष्ट स्टँड घेत असतात, ही मंडळी जी एकेकाळी तुमची विश्वंभर चौधरी, या सगळ्या मंडळींकडे आज बघताना कसं वाटतं, एक एक करून बोलायचं झालं तर? अण्णा हजारेंबद्दल आज काय वाटतं तुम्हाला? मी आय विल गिव्ह दॅट अ पास. मी आता पुढे त्यांच्यावर काहीच बोलणार नाही, कारण अमुक काळी त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या, त्याच्यानंतर कॉन्ट्रोवर्सीज झाल्या. आत्ताच्या घटकेला ते फार मला वाटतं माझ्या सासऱ्यांच्या वयाचे होते, त्यामुळे उगाच कोणाबद्दल बोलून फायदा नाही, आणि त्यांच्याबद्दल खरंच आय विल गिव्ह दॅट अ पास. ठीक आहे, आता ते खरंच त्यांचं वय असं झालं की आता त्यांच्याकडे काही अपेक्षा आपली चूक. पण 2014 लोकांनी का नाही लढावं? एक्झॅक्टली. पण 2014 संपल्यानंतर स्विच ऑफ करावं असं अण्णा हजारे एकदम चित्रातून बाहेर जातात. नाही, कसं आहे की त्यांच्या मागे त्यांच्या भोवताली जी माणसं आहेत ती सुद्धा बरीचशी पॉलिटिकली, म्हणजे त्यांना ते पॉलिटिकली कंट्रोल करतात की काय, अशी देखील शंका येते. म्हणून मी म्हटलं आपण तो विषय बाजूला. केजरीवाल, तर केजरीवालांचं जे झालं तर त्यांचं कसं आहे माहितीये, माणूस व्यवस्थित आहे, पण त्यांना टार्गेटवर पोचायला
कुठचाही मार्ग घेऊन मी तिथे पोहोचेन आणि मग देश बदलेन, अशी जी त्यांची जी भावना होती तेव्हाही होती, आताही आहे. त्याला डिक्टेटर म्हटलं जातं. तुम्हालाही वाटतं केजरीवाल डिक्टेटर आहे? ऍब्सोल्युटली. म्हणजे ते आपण जर मोदींना मेगॅलोमेनियाक म्हटलं तर हे काय कमी आहे तसं भाव कुमार नाही. विश्वास आणि योगेंद्र यादव नंतर बाहेर पडले, त्यांनी हेच आरोप केले होते. सगळेच म्हणजे जे बाहेर पडले त्या सगळ्यांनीच केले. पण कसं प्रसन्न, मी कधीच आम आदमी पक्षाविरुद्ध सोडल्यानंतरही बोलले नाही. कारण कसं असतं की आपणच जो निर्माण केलेला पक्ष आहे, म्हणजे आपलं बेबी आहे ते, आणि आपल्याच बेबी विरुद्ध काय बोलणार असं होतं. पण कुठेतरी मला वाटतं तो एक वास्तव पिक्चर मध्ये माहितीये, रीमा लागू शेवटी संजय दत्त इतका दारू प्यायला लागतो आणि इतकं हे करायला लागतं की शेवटची गोळी त्याच काढून मारतात. तर तशी स्थिती झाली होती आमची की कुठल्या दिशेने निघालो होतो आपण, काय करायला निघालो होतो आणि काय होत चाललं होतं ते बघवत नव्हतं. बोलणं व्हायचं योगेंद्र यादव, कुमार विश्वास की अरे काय चाललंय, पक्षात काहीतरी वेगळं चाललेलं आहे, आपल्याला एकत्र कोर टीम मध्ये घेतलं जात नाहीये. नाही, आम्ही कोर टीम मध्ये होतो. मी नॅशनल एक्झिक्युटिव्ह मध्ये होते. आणि जे जे चुकीचं घडत होतं, एकदा तर योगेंद्र आणि प्रशांत भूषणनी थेट अरविंद केजरीवालना नॅशनल एक्झिक्युटिव्ह मध्ये म्हटलं होतं की तुम्ही बॅकडोर स्टॉक काँग्रेसशी करतात असं ऐकलंय वगैरे, आणि त्याच्यावर बरेच भांडाभांडी देखील झाली होती. तेव्हा मी अरविंदची बाजू घेऊन लढले होते की तुम्ही का टार्गेट करताय, जर तो म्हणतोय ना नाहीये तर नाहीये, संपला विषय. पण नंतर जेव्हा कळलं की हे सगळं बाहेरच्या बाहेर बोलणी चालली होती आणि बरेच काही होत होतं, ते बघून खूप दुःख झालं की आज एक मुवमेंट जी खरंच देश बदलू शकली असती, ती जर आज कोलमडून पडली असेल तर ते फक्त एका व्यक्तीच्या इगोमुळे. पण एक क्रेडिट तुम्हाला केजरीवालांना, फॉर दॅट मॅटर अण्णा हजारेंना द्यावं लागेल की या निमित्तानं मध्यमवर्गीय आतिशी मार्लिना नावाची वेल एज्युकेटेड स्त्री ही दिल्लीची मुख्यमंत्री होईल हे तिला लहानपणी किंवा तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या तरुणपणी सुद्धा सांगितलं असतं तरी तिला पटलं नसतं की ती होईल या अशा राजकारणामध्ये. पण तसा पक्ष तयार झाला, माणसं तयार झाली, ती आली, ती पक्षामध्ये वाढली आणि दिल्लीमध्ये आज असं सरकार आहे. याचं क्रेडिट तरी दिलं पाहिजे ना. नाही, 100%. तिथल्या ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या त्याचं 100% क्रेडिट दिलं पाहिजे. तिथल्या ज्या शाळा बदलल्या, ते आतिशी आणि मनीष सिसोडिया यांनी प्रचंड मोठं काम केले, प्रचंड मोठं. आणि त्याच्यात ऑफकोर्स अरविंद केजरीवालची साथ नसती तर ते करू शकले नसते. तर शाळा एवढ्या इतक्या छान केल्या आहेत. म्हणजे फक्त आता इकडच्या बीएमसी शाळांना जसा रंग दिला तसा रंग नाही दिला. तिथे शिक्षकांना कोचिंग पासून त्यांना मुलांना सगळ्यांना सगळ्यात मॉडर्न अम्युनिटीज देणं, म्हणजे ज्या प्रायव्हेट स्कूल्स मध्ये मिळतात तितकं चांगलं शिक्षण त्यांना मिळवून देणं, हे काम कमेंडेबल केलं आणि त्यात काही शंका नाही. त्याच्यानंतर त्यांनी हॉस्पिटल्स म्हणा किंवा ते जे मोहल्ला क्लिनिक बनवले, ज्याचं आपण आता इथे महाराष्ट्रात सुद्धा बघतोय खूप, जिथे कॉपी झालं. आमची मेन भावना हीच होती, आम्ही जर काही केलं आणि जे आम्ही करतोय ते जर सगळ्यांनी त्याच्यावर जरी काम केलं तरी आमचं हेतू साध्य होतोय असं आम्हाला वाटायचं. आता याच्यातली जी काही माणसं आहेत, म्हणजे जी नावाला रॅन्डम आठवतात, आणखी नावं असू शकतात की मी विश्वंभर चौधरी, राजू परुळेकर, आणखी महाराष्ट्रातल्या तुमचे गांधी मयंक गांधी आता दिसतही नाही किंवा. पण त्यांनी अतिशय सुंदर एक ग्लोबल परळी नावाचा जो एक त्यांनी उपक्रम केलाय, ते सगळ्या त्या भागातल्या मराठवाड्या पट्ट्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना पूर्ण टेक्निकल मदत करून त्यांना फळांची झाडं, ते CSR फंड्स त्यांच्याकडे येतात, त्यातनं ते सबसिडाइज्ड कॉस्टमध्ये ही फळांची झाडं देतात आणि मोठ्या प्रमाणावर अगदी त्यांनी त्या पापनाशी नदीचं जे पूर्ण चित्र बदललंय आणि मोठ्या प्रमाणावर ते तिथे काम करतायत, मध्य प्रदेशमध्ये काम करतायत, अतिशय सुंदर काम करतायत. तुम्ही आप का सोडला? जेव्हा मी म्हटलं ना की जेव्हा तिथे गेले आणि मला प्रशांत भूषण बरोबर मी जेव्हा बसले होते तेव्हा त्यांनी मला लॅपटॉपवर त्यांनी दाखवलं. ते म्हणे अशा लोकांना आपण आता तिकीट द्यायची, आणि त्याच्यात ना एक, जसं मी म्हटलं, पिस्तूल होता, एकाच्या हातात दारूची बॉटल होती, आणि का तर त्यांची विनेबिलिटी आहे म्हणून जेव्हा आप तिकीट द्यायला लागलं होतं तेव्हा मी खूप डिस्टर्ब्ड होते. आणि मी तो आशिष खेतान आहे आणि अजून एक पत्रकार होता, त्यांना जेव्हा विचारलं की खरंच स्थिती अशी आहे का, आणि जेव्हा सेकंड निवडणुकीत मी गेले तेव्हा असेच सगळे नेते मंडळी पांढरे शुभ्र कपडे वगैरे घालून जेव्हा मी आपमध्ये पार्टीमध्ये बघितले, खूप डिस्टर्ब झाले होते. मला असं वाटलं काय आहे हे, हा पक्ष पण अशाच दिशेने जाणार, नेते जाणार. यानंतर शेवटचं कधी बोलणं झालं केजरीवालशी सायनिंग ऑफ की आता मी जाते? नाही, तसं सायनिंग ऑफ असं नाही झालं. कारण जेव्हा एक पूर्ण हे बाहेर आलं, म्हणजे एक ऑडिओ क्लिप बाहेर आली होती,
की ठीक आहे, मग ते 8 जे आमदार आहेत काँग्रेसचे ते फोडा, त्यांना वेगळं व्हायला सांगा आणि मग बाहेरून आपल्याला समर्थन करायला सांगा. तेव्हा माझं मात्र फ्यूज उडाला की हे जर हॉर्स ट्रेडिंग पण आता आम आदमी पक्ष करणार असेल तर मी त्यातला हिस्सा होणार नाही. मी घरी बसेन. सत्ता म्हणजे अंजलीजी, आपण म्हणजे हा प्रामाणिकपणा झाला मनाचा. मी त्या काळाचा मी पण पत्रकार म्हणून बघत होतो. जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हा स्थितीच अशी होती, फ्रॅक्चर्ड मॅन्डेट होता की तुम्हाला काँग्रेसचा हात घ्यावाच लागला सोबत, आणि म्हणून ते जोक व्हायचे की अखेर झाडू चलाने के लिए हात की जरूरत होती. पण मग सत्ताकरण असंच असतं. हो ना, पण आम्हाला वाटत होतं आपण काहीतरी वेगळं करतोय. म्हणजे असं याच्यावर बजा, त्याच्यावर बजा, हे गठबंधन करा, ते करा, हेच तर बदलायचं होतं. एक्झॅक्ट. आपण आता महाराष्ट्रात आपण येऊया, आणि ते मात्र जास्त जास्त डेंजरस पण आहे, कारण तोही काळ पुन्हा पत्रकार म्हणून मी बघत आलेलो आहे. कारण अंजली दमानी यांना म्हणजे आंदोलनात जाणं, दिल्लीतली आंदोलनं वगैरे हा एक भाग झाला. तुलनेनं थेट अंगावर येत नव्हतं, कारण ते अंगावर घेण्यासाठी केजरीवाल आणि बाकीची मंडळी होती. पण इथलं मात्र होम टर्फ होतं, आणि इथे छगन भुजबळ असतील, नंतर खडसे असतील, मी चुकलं तर मला परत सांगा एखादं, अजित पवार असतील. आणि या काळामध्ये अंजली दमनिया यांच्यावरती होणाऱ्या टीका, अश्लाघ्य भाषा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी ज्यांना कदाचित या मधल्या 5 वर्षात बदललेली पिढी आणि प्रेक्षक असतील, महाराष्ट्राची विधानसभा आणि विधिमंडळ की जे अतिशय मान्यताप्राप्त आहे, मोठ्या मोठ्या लोकांनी गाजवलेले आहेत, तिथे एखाद्या स्त्रीवरती शारीरिक अंगाने गलिच्छ भाषा वापरून टीका टिप्पणी या आमच्या विधिमंडळात झालेली आहे. त्या व्यक्तीला नंतर कारवाया होत नाही, पण नंतर 2 पत्रकारांना मात्र या विधिमंडळाने हक्कभंग आणला होता, असं आमचं हे विधिमंडळ. मला तुम्हाला विचारायचं अंजलीजी, महाराष्ट्रातल्या लढ्याबद्दल काय सांगा, आणि मला त्याही मुद्द्याकडे यायचंय जे झालं होतं ते मला त्यासाठी आठवत आहे. त्या दिवशी मी त्यावेळी स्टार एबीपी माझात होतो, आणि चर्चा झाल्यानंतर तुम्ही बाहेर आला त्यावेळी तुम्हाला ते फार त्रास होत होता त्याचा, की म्हणजे एखाद्या माणसाच्या अपंगत्वावरती, त्याच्या जेंडरवरती आणि अशा काही मुद्द्यांवरती जेव्हा कोणीतरी अशी खिल्ली उडवल्यासारखं बोलतं, म्हणजे तुम्ही एक वेळ ना 1000 आरोपांना उत्तर द्याल, पण अशा कुठेतरी मुद्द्यामुळे जी व्हलनरेबिलिटी दिसून येते ती मला तेव्हा जाणवली होती. सो महाराष्ट्राचं तर खरंच प्रसन्न, इतकं गंभीर चित्र आहे, इतकं गंभीर आहे की म्हणजे सुरुवातीपासून मी बघितलं की जेव्हा मी लढायला सुरुवात केली, आधी अजित पवारांपासून झालं, मग एक छगन भुजबळांविरुद्ध जेव्हा मी लढत होते तेव्हा इनफॅक्ट आमचे जे वकील होते लढायचे, मी जेव्हा आम आदमी पक्षाची कन्व्हीनर होते तर कन्व्हीनर म्हणून मी लढत होते, तर तेव्हा आदल्या दिवशी रात्री मला फोन येतोय की आमचे वकील सुद्धा लढणार नाहीये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी हायकोर्टात, जिथे आपण आपल्यासारखी सामान्य माणसं कधी कोर्टाची पायरी चढत नाही, तिथे चीफ जस्टिस पुढे इन पर्सन मी जेव्हा आर्ग्यू केलं, आणि त्याच्यात छगन भुजबळांवर FIR झालं, नंतर ते अटकेत गेले, आणि जे 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 मी लढत गेले, मग त्या प्रत्येक व्यक्तीने कसा छळ केला हे जेव्हा मला भोगावं लागलं, आणि हे सगळे मोठे, म्हणजे आज आपण जर आताचा जो विषय चालू आहे बीडचा, तसे मी अनेक विषय मी 2011 पासून लढत गेले, आणि जेव्हा फिरत गेले तेव्हा कळलं की परिस्थिती सगळी कशी आहे. कारण तोपर्यंत कसं होतं, आम्ही आपले नारे द्यायचो, निकलो बाहर मकानो से, जंग लढो बेईमानो से, वगैरे वगैरे, पण फॅक्च्युअली जी परिस्थिती होती ती मराठवाड्यात गेली की तिथली वेगळी, पश्चिम महाराष्ट्रात गेलं की तिथली वेगळी, कोकणात गेलं की तिथली वेगळी, खानदेशात गेलं की तिथली वेगळी, आणि पॉलिटिक्स तिथलं आपापलं वेगळं. मल्ल इथे असतात, तिथे कोकणात गेलं तर तिथे साकडं घातलं जातं, आणि तिथे मराठवाड्यातलं म्हणजे पाणी मिळू द्यायचं नाही का, तर पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार हवेत. हे जेव्हा आपण तिथला फॅक्ट बघतो आणि अंडरस्टँड करतो, तेव्हा ना मला आमच्यासारखी लोक असं वाटतं की अगदी टोकाची भूमिका घेऊन लढायला पाहिजे, तरच ते आपण काही करू शकू. म्हणून मी लढायला लागले. तुमचा सर्वाधिक कस लागला, असं वाटलं की हे पुरे झालं, आपण छानपैकी इथेच थांबूया आणि बाकी आंदोलन किंवा इथलं काहीतरी करूया, असा कस लागलेलं आंदोलन कोणतं होतं? ज्वारी घाव लागले, तुम्हाला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागला? सगळ्यात जास्त म्हणजे मी काम सगळ्यात जास्त सिंचन घोटाळ्यावर केलं होतं. आपण जिथे मला फार त्रास दिला गेला, मानसिक छळ झाला ना, तो खडसेंच्या वेळेस. कारण खडसेंनी काय केलं, त्यांनी त्यांच्या तिथे बोलवलं त्यांच्या लोकांना, कार्यकर्त्यांना, आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध डिफेमेशन केसेस करा, कारण हा तेव्हाची स्टाईल होती. आणि माझ्या विरुद्ध अनेक ठिकाणी म्हणजे 32 ठिकाणी 6 जिल्ह्यांमध्ये डिफेमेशन केसेस केल्या. तिथपर्यंत ठीक होतं, पण त्याच्यानंतर माझं नाव आणि नंबर हा ट्रेन मध्ये लावला, आणि खट्टी मिठी बातें करने के लिए इस नंबर पे फोन करे, फ्री फ्री फ्री, आणि माझा सेलफोन नंबर टाकण्यात आला. मग एका त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात
त्यांनी अतिशय थर्ड ग्रेडेड असं विधान जेव्हा केलं तेव्हा आम्ही 2 दिवस वाकोला पोलीस स्टेशनला ठिय्या देऊन आम्ही म्हटलं जोपर्यंत FIR होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं राहणार नाही. आणि अख्खी रात्र आम्ही तिथे राहिलो. त्या पोलीस PIच्या केबिनमध्ये तिथे आम्ही सगळे कार्यकर्ते राहिलो की तुम्ही जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. पण त्या FIRचं तेव्हापासनं ते आज तगायत काहीही झालेलं नाही. विधिमंडळात पण त्याच काळात झालं होतं ना? त्याच्यानंतर झालं. त्यांनी 2016, कारण त्यांचं कसं झालं, राजकारण माझं संपलं म्हणून त्यांची जी तडफड होती तेव्हा ते अनेक वेळा मांडायचे, तेव्हा ते विधिमंडळात होते म्हणून त्यांनी नंतर विधिमंडळात मांडलं. मला दुःख या गोष्टीचं झालं की जेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाने घेतलं आणि राष्ट्रवादीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकीकडे जयंत पाटील बसलेत, शरद पवार बसलेत, सुप्रिया सुळे बसलेत आणि खडसे बोलतायत, तेव्हा ते म्हणाले की मला बाई दिली नाही, माझ्या मागे लावली. ते आणि हे मी ऐकलं नव्हतं कारण ती पत्रकार परिषद मी बघितली नव्हती. मला एका पत्रकारांचा फोन आला की अंजली तू ऐकलं का काय म्हणाले ते. तेव्हा मला इतका संताप आला आणि मी खरं तर त्या पवार कुटुंबापासून नेहमीच लांब असायचे. मी पहिल्यांदा शरद पवारांचा नंबर घेऊन त्यांना मेसेज केला की तुम्ही सो कॉल्ड पुरोगामी महाराष्ट्र, अमुक तमुक, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि तुमच्या देखत हा माणूस असं बोलतोय तर तुम्हाला काही वाटू नये. आणि हा मेसेज मी त्यांना पाठवल्यावर दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला सकाळी. मला म्हणतात तुमचं नाव नाही ना घेतलं त्यांनी. म्हटलं मी गेले खड्ड्यात, माझं सोडा, कुठलीही बाई दिली नाही, मागे लावली, कुठलीही असो, हे तुम्हाला चालतं बोललेलं. आणि सुप्रिया सुळे तिथे बसलेल्या होत्या, त्यांनाही चाललं, त्यानेही काही ऑब्जेक्शन नाही घेतलं. तर कसं आहे ना की हे सगळ्यांचं सगळं सोयीचं राजकारण आहे. त्यांना हवी ते माणसं, आता नारायण राणे सारखे जे आहेत जे संपले होते राजकारणातनं, त्यांना फडणवीसांनी घेतलं का तर एक उद्धव ठाकरेंविरुद्ध बोलायला पाहिजे. मग खडसेंना जे संपले होते राजकारणात त्यांना शरद पवारांनी का घेतलं, कारण फडणवीसांविरुद्ध बोलायला कोणतरी पाहिजे. तर हे जे राजकारण आहे ना ते कसं बदलणार आहे आपण. म्हणून एक असा पण आवाज पाहिजे. कारण मी ना हळू मध्ये काय झालं होतं, 2017 मध्ये मला कॅन्सर झालं होता. ओके. आणि तेव्हा मात्र मी एक स्टेप बॅक घेतली होती कारण माझं 17च्या डिसेंबरमध्ये एक सर्जरी झाली आणि जानेवारीमध्ये दुसरी सर्जरी झाली. अच्छा, मलाही पहिल्यांदा कळलं. अच्छा. तर मला जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर झालं होतं आणि पहिलं जेव्हा सर्जरी झाली तेव्हा मी ठरवलं की आपल्याला का झाला, म्हणजे कारण काहीच कारण नव्हतं. कारण माझं 23व्या वर्षी लग्न झालं, पहिली 24व्या वर्षी मुलगी झाली, 27व्या वर्षी मुलगा झाला. तर जनरली कसं असतं की कार्सिनोजेनिक एलिमेंट असतं किंवा हेरिडेटरी असतं किंवा ज्या स्त्रियांची लग्न होत नाहीत किंवा ज्यांच्यात ते अमुक बदल घडत नाहीत अशांना हे त्रास जनरली होतात. सो देर आर दीज 3 रिझन्स. त्याच्यात मी जनरली फिट कुठेच होत नव्हते कारण माझ्या कुटुंबातही कोणाला ते त्या ज्या जीन्स असतात त्या देखील नव्हत्या. तर मी ठरवलं की आपण थोडंसं शांत राहूया. कारण ह्याच्याच आधी मला या खडसेंचा प्रचंड तो स्ट्रेस झाला होता. आणि डिसेंबरमध्ये पहिली सर्जरी झाली, जानेवारीमध्ये दुसरी झाल्यानंतर मी असं ठरवलं मी का लढतेय की तेच अजित पवार पुन्हा परत, तेच खडसे यायला त्या मार्गाने परत, तेच भुजबळ परत आलेलेच आहेत, आपण लढून साध्य काय करतोय. म्हणून मी ठरवलं की आपण थोडंसं नको लढूया. त्या मध्यंतराच्या काळात भुजबळांनी सेशन्स कोर्ट मूव्ह करून जेव्हा त्यांना डिस्चार्ज मिळणार होता तेव्हा मला एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मेसेज केला की अंजलीजी तुम्हाला माहितीये का की तिथे अमुक तमुक होत आहे. तर मी म्हटलं, आणि तेव्हा कोविड काळ होता. बरं. तर मी म्हटलं नाही, आय एम नॉट अवेअर, पण व्हॉट्स द पॉइंट, त्यांना डिसाईडच केलं असेल सरकारने तर मी लढून काय करू. तर मला म्हणे नाही अंजलीजी तुम्ही असं खचून जाऊन कसं चालेल, की कोणीतरी एक आवाज पाहिजे जो लढेल. असं त्या पोलिसाला वाटलं. आणि सगळ्यात टॉपमोस्ट पोलीस अधिकारी होते ते. आणि त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की अंजलीजी तुम्ही लढला नाही तर कसं होणार. आणि हे जेव्हा वाचलं आणि त्यांनी बरेच मेसेजेस पाठवले तर मला म्हणाले नाही तुम्ही लढायला हवं. तेव्हा मी परत म्हटलं नाही ठीक आहे आपण लढायला हवं. मी परत गेले, सेशन्स कोर्टात लढले, माझं इंटरव्हेन्शन केलं, इंटरव्हेन्शन करू दिलं नाही. मग त्याच्यावर मी अपील केलं हायकोर्टात. 5 जजेस म्हणतात नॉट बिफोर मी. सुप्रीम कोर्टात गेले, तिथून ऑर्डर घेतली. असा लढा परत सगळा सुरू झाला आणि येरे माझ्या मागल्या सगळं पुन्हा तेच सुरू झालं. डेटच मिळत नाही. आणि प्रत्येक आपल्याला प्रश्न विचारतात लोक
की तुम्ही भुजबळांविरुद्ध लढलात ना, त्याच्यात काय झालं? सिंचन घोटाळा लढलात ना, त्याच्यात काय झालं? अरे सिंचन घोटाळ्याचा तपासच बंद केला तर मी काय करणार? जर फडणवीसांनी अजित पवारांबरोबर शपथविधी घेताना सगळ्या फाईल जर क्लोज केल्या असतील परमबीर सिंगना सांगून, तर मी काय करणार? आणि त्याच्यामुळे आमचं पिटिशन डिसमिस केलं. आता त्याच्या आधी प्रसन्न, मी लिटरली सांगते ना की इतकं आम्ही वेड्यासारखं 3 लाख रुपये खर्च केले होते सिंचन घोटाळ्याची केस लढायला. 3 लाख रुपये. साध्य काय झालं? 0. त्याच्यानंतर खडसेंनी या एवढ्या ज्या 32 केसेस केल्या, त्या व्यतिरिक्त 4 FIR केले माझ्यावर, की मी आणि माझे जे पिटिशनर्स होते माझ्या PIL मधले, त्यांनी चोपडा अर्बन बँकेतनं ड्राफ्ट चोरी केले आणि ते करून मी माझ्या PIL मध्ये घातला असा आरोप केला आणि तिची FIR घेतली गेली. 16 वेळा मी अप अँड डाऊन औरंगाबाद करून ती फाईट केली केस. आणि त्याच्यानंतर तिथल्या जजनी सांगितलं की फॉर ऍक्टिव्हिस्ट ऑफ हर स्टेचर इज ट्रबल्ड अँड हॅरेस्ड, इट इज अ सॅड डे फॉर डेमोक्रेसी. ही जेव्हा ओळ वाचली ना, तेव्हा वाटतं की नाही, एक रिस्पेक्ट नक्कीच कमावलाय. तुम्ही मगाशी मी जसं तुम्हाला विचारलं की सर्वाधिक टीका, त्याच्यात तुम्ही अनेक गोष्टी सांगत होता. तुमच्यावरती असे पण आरोप झाले होते की तुम्ही परदेशात जाता, त्याला फंडिंग कुठून येतं, पैसा कुठून येतं, रिचार्ज कुठून येतो, तो काय प्रकार होता? कसं झालं की मी जेव्हा ती अजित पवारांनी यात्रा सुरू केली होती, त्याच्यात मी म्हटलं होतं की काहीतरी यात्रा केली होती त्यांनी, जनसन्मान यात्रा. तर मी त्याच्यावर ट्विट केलं होतं की जनसन्मान काही अशाने होत नसतो. लोकांच्या कष्टाचे जे कराचे पैसे असतात त्याचा अपव्यय न करणं हा खरा जनसन्मान आहे, असं मी ट्विट केल्यावर त्यांचे ते 2 आहेत, अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण, त्यांनी बाहेर येऊन वाटेल ते बोलायला सुरुवात केली. आणि तेव्हा मी चालले होते लंडनला, एका फ्लाईटवर होते. तिथे पोहोचल्यावर मला पत्रकारांचे मेसेजेस होते, ते मी ऑन केल्याबरोबर कळले. आणि त्यांनी सांगितलं होतं की ते सूरज चव्हाण म्हणतात की तुम्ही रिचार्जवाली बाई आहात आणि तुम्ही सुपारीबाज बाई आहात, आणि मला ते क्लिपिंग पाठवले. तर तेव्हा मी तिथनं उत्तर दिलं होतं की सगळेच जण भ्रष्टाचार करून मोठे होत नसतात, काही लोक उच्च पदावर असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे असतात. तर खरंच खूप संताप झाला होता. आणि मी तेव्हा म्हटलं होतं की मी आता लंडनला आहे, परत आल्यानंतर त्याचं उत्तर देते. आणि परत आल्यानंतर मी एक प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली होती आणि त्याच्यात दाखवलं होतं की हे माझं 23-24चं फाईल केलेलं ITRचं स्टेटमेंट आहे. 2,08,00,000 रुपये आम्ही, माझ्या नवऱ्याने टॅक्स भरला आणि अमुक माझा जो टॅक्स होता ती पण फिगर आम्ही दोघांनी दाखवली की आमचं कुटुंब जर 2 कोटीच्या वर टॅक्स भरतंय, तर मला म्हटलं तर मी दर महिन्याला 2 सुद्धा इंटरनॅशनल ट्रिप अगदी व्यवस्थित करू शकते. तर तुम्ही जो प्रश्न विचारलात की बाबा तुमचे इंटरनॅशनल ट्रिप्स कशा होतात आणि कुठे कुठे गेलात, तर हा माझा पासपोर्ट आणि यांच्या पासपोर्टची चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं. मी माझा दाखवला, म्हटलं हा माझा पासपोर्ट आहे, हा माझ्या नवऱ्याचा पासपोर्ट आहे. आम्ही 65 देश मी फिरले, माझ्यापेक्षा जास्त माझा नवरा फिरलाय आणि अगदी नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत आम्ही झाडून सगळे देश, काही देश अनेक वेळा जाऊन आलोय. कारण का की, आणि हेच जेव्हा बघतो बाहेरचं चित्र आणि आपल्या देशात येतो, तेव्हा असं वाटतं की सगळीकडची परिस्थिती किती वेगळी आहे आणि आपला देश पैसा असून देखील गरीब का. आणि म्हणून ते जे सुपारीबाज आहे आणि हे ऐकल्यावर इतकी तिडीक येते की माणसांना काय बोलावं आणि कसं बोलावं. म्हणून मी ते तेव्हा, खरं ITR कधी कोणी दाखवत नाही, पण मी मुद्दाम दाखवलेला की कोणाला बोलताय याचं भान तरी तुम्ही ठेवा. तुमच्या त्या अजित पवारांना विचारलं असतं तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं, कारण माझी चौकशी सगळ्यांनी करून झाली असेल की यांचे पैसे येतात कुठून, स्त्रोत काय, हे तुम्ही अजित पवारांना विचारलं असतं तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असतं. या सगळ्या काळामध्ये आम्हाला अंजली दमन दिसत होत्या, पण आणि आज हे इकडे छान आम्ही बसलेलो आहोत, मी इकडे छान बसलोय, तुम्ही बसलेला आहात आणि मुलाखत चालू आहे. पण मी इमॅजिन करू शकतो या काळामध्ये तुमच्यावरती काय गुदरला असेल प्रसंग, आणि तुमची मुलं आणि पती, जी सुरुवात झाली होती त्या आझाद मैदानाच्या सगळ्या आंदोलनापासून सुरुवात झाली होती, आणि ते पण ठीक होतं, चला थोडा ब्रावाडो कोणीतरी दाखवतं, पण हे खूप सिरियस आहे. याच्यामध्ये फिजिकल हार्म असू शकली असती, याच्यामध्ये थेट तुम्हाला टॉन्ट्स ऐकावे लागतात, वाचावे लागतात. मला माहित नाही तुमच्या मुलांचा असं सोशल मीडियावरती ते वाचतात का, जे काही लिहिलं गेलं असेल तेव्हा तुमच्याबद्दल, ते घरामध्ये काय वातावरण होतं त्यावेळी? तेव्हा मुलं छोटी होती जेव्हा आम्ही आंदोलनात होतो, आणि जसं मी म्हटलं ती म्हणजे मुलगी पण त्याच्यात बऱ्यापैकी भाग घ्यायची. पण
राजकारणात जेव्हा मी आले तेव्हापासून ते कोणीच, माझी मुलंही नाही आणि पतीही नाही, कोणी राजकारणात नव्हते. आणि ते फॉलो देखील, म्हणजे फक्त आईचा इंटरव्ह्यू होता म्हणून मुलं बघायचे. पण हळूहळू ते आपापल्या व्यवसायात असल्यामुळे रोज काय बघणार असं होतं. त्यामुळे त्यांनी इतक्या खालच्या दर्जाच्या ज्या गोष्टी झाल्या त्या त्यांना माहीत नाहीत. पण आता जे FIR झाले, ज्या डिफेमेशन केसेस झाल्या, जे माझ्यावर माझा जो नाव नंबर लावला गेला, ते खूप अस्वस्थ व्हायचे की, आणि मला नेहमी म्हणायचे की मम्मा वाय आर यू डुईंग दिस. अनिश शेरचं काय म्हणणं होतं त्या बाबतीत? नाही, ते तेव्हा तेच म्हणायचे की नाही, त्यांना एक खूप वाटायचं की कोणीतरी लढायला हवं. आणि कसं होतं की त्यांच्या फायनान्स वर्ल्ड मधल्या कुठल्याच व्यक्तीच्या पत्नीने किंवा कोणीच असं इतकं धाडस दाखवलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या जेव्हा पार्टीज असायच्या किंवा त्यांचे कॉन्फरन्सेस असायचे आणि जेव्हा मी जायचे तेव्हा प्रत्येक जण येऊन मला भेटायचा. आणि मी तेव्हा मला कळायचं नाही की यांना कसं माहिती. तेव्हा अनिश म्हणाला की तू आमच्या सर्कलमध्ये खूप फेमस आहेस, की म्हणजे फेमस एवढ्यासाठी आहेस की इतकं सगळं असताना आपल्यापैकी कोणीतरी एकाने तरी धाडस दाखवलं, याचा त्यांना अभिमान आहे. बरं वाटायचं. म्हणजे दामिनी फिल्मची कथा वेगळी आहे, पण त्याच्यामध्ये मग ऋषी कपूर म्हणतो ना, मुझे फक्र है की मैं इसका पती हूं, तो मोमेंट होता. तो त्याला नेहमीच असतो. क्या बात. आणि तो गमतीत, म्हणजे जेव्हा आम आदमी पार्टी अगदी पीक वर होती तेव्हा लोक म्हणायचे ना की, तर तो सगळ्यांना मुद्दाम म्हणायचा की सुषमा स्वराज सगळ्यांना माहिती आहेत पण सुषमा स्वराजच्या नवऱ्याला कोणी ओळखत नाही. तर इनफॅक्ट आम्ही एका पार्टीत होतो आणि तिकडे असंच कोणीतरी अलेक्सा म्हणून असं जोरात म्हटलं की अलेक्सा, अनिश दमानिया कोण आहे? अनिश दमानिया अंजली दमानियांचे पती आहेत. असं जेव्हा अलेक्साने म्हटल्यावर तो म्हणतो बट आय एम प्राऊड ऑफ दॅट. असं जेव्हा तो म्हणाल्यावर बरं वाटलं मला, कारण एखादा दुसरा असता तर ते अभिमान पिक्चर सारखं नाही मोठी तर उल्लेख. हो ना, असं करणं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येत असताना, आता 2 वाजलेलेच आहेत तसे, मला 2 मुद्दे मात्र घ्यायचे आहेत. ते म्हणजे आत्ता सुद्धा तुम्ही आंदोलनच करा, म्हणजे 2011च्या सुमारास सुरू झालेला प्रवास आता सुद्धा आहे आणि आता सुद्धा तितकंच गंभीर आंदोलन आहे. कदाचित याला तर आणखी मोठा स्केल असेल असं, ते म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. त्याच्यात पुन्हा तुम्ही आक्रमक आहात, तुम्हाला सारखे ते FIR वगैरे तुम्ही कॉपीज बघताय आणि या सगळ्या प्रकरणात आहात. आता कशा प्रकारे बघताय, काय वेगळं जाणवतंय तुम्हाला? कसं आहे, आता तर सत्ताही बदललेली आहे गेल्या काही काळापासून. हो ना प्रसन्न, कसं आहे की आपल्याला कुठल्याही विषयावर लढायचं असेल ना तर त्याच्यात लढताना ना डिटेल्ड काम करणं जास्त गरजेचं आहे. म्हणून जेव्हा हे सुरू झालं आणि मी अमुक त्या मुलीचं जेव्हा ऐकलं आणि मी जे पिक्चर्स जे दाखवले गेले ब्लर करून, तेव्हा थोडीशी डिस्टर्ब झाले होते की किती वाईट आहे. कारण ह्याच्या आधी ना मी जेव्हा 2011 मध्ये बीडमध्ये लढायचे, मी सुरेश दास यांच्या विरुद्ध तर प्रचंड लढले होते, प्रचंड. कारण ऊसतोड कामगारांची तिथली परिस्थिती किती वाईट होती, त्यांच्या आष्टीच्या फार्म हाऊस मध्ये काय चालायचं, कोयते घेऊन लोक असायचे. ते जेव्हा तिथे जाऊन बघितलं की दारू दिली जाते, चिकन बिर्याणी दिली जाते, यांचा इलेक्शन मध्ये वापर होतो आणि हे सगळी मंडळी तशीच आहेत. म्हणजे आज जेव्हा बीडचं जेव्हा हे हत्या झाली आणि ते कितकी क्रूर पद्धतीने केली गेली, इतकी क्रूर पद्धतीने, ही माणसं असूच शकत नाही. तर यांच्या सगळ्यांमुळे, आणि तेव्हा जेव्हा धस बोलायला लागले मला वाटलं हा माणूस बोलतोय ह्याच्या विरुद्ध, हा काय वेगळा आहे. आणि मग आम्ही जेव्हा लढायचं ठरवलं, अनफॉर्च्युनेटली माझ्या आईला 102 ताप आला, तिचं BP ड्रॉप झाला आणि ती चक्कर येऊन घरात पडली. नाही तर मी आणि 1 आठवडा आधी गेले असते. तर तिथे पोचल्यावर तिथे हजारो लोक जेव्हा येऊन सांगतात, त्यांनी अगदी इलेक्शन पासून सांगितलं की आमच्या बोटाला शाई लावली आणि आम्हाला बाहेर पाठवून दिलं गेलं, आम्हाला मतदान करू दिलं गेलं नाही, सगळी मतदान पूर्णपणे रिग्ड होतं. तिथून लोकांनी सांगायला सुरुवात केली दहशत किती आहे. एक बाई आमच्याशी बोलताना ढसाढसा रडली. ती म्हणाली कोयते घेऊन येतात, आई वडिलांदेखत मुलींना उचलतात आणि आम्ही काहीच करू शकत नाही आणि जाऊन वापरून त्या मुलींना फेकून देतात. पोलिसात गेलो तक्रार घेत नाहीत, कलेक्टर कडे गेलो काही निवेदन पण घेत नाहीत. कसं लढायचं, कसं जगायचं, ते जेव्हा आपण तिथे जाऊन बघतो आणि एक नाही असे हजारो लोक जेव्हा आपल्याला सांगतात ना, तेव्हा असं वाटतं की नाही. तेव्हा आम्ही ठरवलं की आपलं एक दिवस नुसतं जाऊन लढायचं नाही, आपण तथ्यशोधक आंदोलन करूया आणि जोपर्यंत याला अटक होत नाही वाल्मी कराडला, तोपर्यंत तिथे राहायचं. म्हणून आम्ही तब्बल 5 दिवस तिथे ठिय्या देऊन राहिलो आणि प्रत्येक गोष्ट मी शोधत गेले. मी आधी जेव्हा मला कळलं की यांची खूपशी वाईनची दुकानं आहेत, बार्स आहेत, तेव्हा मी एक्साईज मध्ये जाऊन तिथले डिटेल्स काढले
आधी जेव्हा मी एसपींशी बोलून मला जेव्हा पूर्ण यादी मिळाली की परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध 10 FIR फक्त परळीमध्ये, बाहेरचे नाहीत, तर त्याच्यात 23 सेक्शन्स अनेक वेळा लागलेत. असे 45 सेक्शन्स या माणसावर आहेत. मग तिथे जेव्हा गेले तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं की इथे प्रत्येकाकडे पिस्तूल असतं. तेव्हा मी तिथल्या कलेक्टरकडे हे टाकून, ईमेल टाकून ऑफिशियली ती यादी घेतली की किती आहेत. मग ते 1281 पिस्तूल आहेत, अधिकृत शस्त्र परवाने आहेत. म्हणजे अनधिकृत मी जेवढे मला फोटो येत गेले आणि हळूहळू जसं हे माध्यमांमध्ये येत गेलं, लोक फोटो पाठवायचे, व्हिडिओज पाठवायचे. प्रत्येकाचं एकच म्हणणं, आमचं नाव येऊ देऊ नका, कारण इतकी दहशत आहे तिथे की लोकांना जगणं मुश्किल करून टाकतात हे. तर हे सगळं येत गेलं. मग मी ती प्रत्येक जण त्याचं नाव यायचं की याच्याकडे पण पिस्तूल, याच्याकडे पण पिस्तूल. मग मी ते यादीत शोधायचे, तर कुठेच दिसायचं नाही. म्हणजे अनधिकृत पिस्तूल जेवढ्या मोठ्या प्रमाणात होते आणि अगदी ओपन फायरिंग करायची, दहशत करायची. आणि असं वाटायचं आपण काय देशाला देशा देतोय. असा महाराष्ट्र होणार आहे का आता? म्हणजे हे UP बिहारमध्ये होत आहे ऐकलं होतं, दहशत आहे, रात्री नागरिकांना जागावं लागतंय, दरोडे पडतात, अमुक होतं. पण ते तसं आता पुण्यातही होत आहे, बीडला तर आपण दडदडीत बघतोच आहे, 1 महिना झाला. तर काहीतरी तर करायला पाहिजे ना हे चित्र बदलायला. काहीतरी करायला म्हणून आता मला रिसेंटली जेव्हा मी इंटरव्ह्यूची तयारी करत होतो, तुम्ही आता एक तुमची स्वतःची संस्था स्थापन केली यासाठी. संस्था आम्ही स्थापन करायची म्हणजे त्या विचारात आहोत, त्या प्रोसेसमध्ये आहोत. पण विचार करतोय की काय करायचं, कारण ही इतकी पहिला पण कसं झालं, महाराष्ट्राची फोडाफोडीचं राजकारण बघितलं, पक्षच घेऊन पळाले. आता पक्ष सगळे फोडून टाकले, सगळे इतकी सगळी घडी महाराष्ट्राची विस्कळीत केली. मग एक मराठा आंदोलन उभं राहिलं म्हणून एक OBC आंदोलन झालं, मग एक धनगर आंदोलन झालं. आणि लोकांच्या डोक्यात आज जात पात समाज, मला म्हणून मी काल एका चॅनलवर देखील म्हटलं की मला एक वंजारी दाखवा की जो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे इतका श्रीमंत असेल. मला एक माळी समाजाचा माणूस दाखवा जो भुजबळांनी एवढा श्रीमंत असेल. आणि मराठा आज गेले 77 वर्ष महाराष्ट्र राजकारण हे सगळं महाराष्ट्राचं पूर्ण मराठा समाजाकडे असताना इतकी दयनीय परिस्थिती जी या समाजाची आहे ती कोणामुळे? आणि खरंच हे जर समाजासाठी काम करत असते हे नेते मंडळी, तर खरंच आपण काही करू शकलो असतो का? म्हणजे या समाजाचं त्यांनी जर खरं भलं केलं असतं तर आज त्यांची परिस्थिती असते का? पण मग तुम्ही आता जो आपल्या ज्याच्यावर हा प्रश्न सुरू झाला, मग तुम्ही काही अशी संस्था, संघटन, आंदोलन असं सुरू करणार का राजकीय पक्षाचाच विचार करताय? नाही, आत्ताच्या घटकेला ह्या प्रोसेस आम्ही विचार करतोय की करायचं काय, की आपला परत जायचं. नाही, आम आदमी पक्षात जाण्याची बिलकुल इच्छा नाहीये. कारण सगळंच खूप विक्षिप्त झालंय, ते अतिशय वेगळ्या दिशेने गेलंय. आणि आम्ही फार जास्त तत्ववादी आहोत, फार म्हणजे फार जास्त. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की मी जेव्हा आप सोडलं, एकूण एक पक्षाने मला त्यांच्या पक्षात बोलवलं होतं, अगदी एकूण एक. पण जर मी आपमध्ये टिकू शकत नाही तर इतर कुठल्याच पक्षात जाणं माझ्यासाठी शक्यच नाही. म्हणून मी ठरवलं की मी नाही करू शकत आहे. आणि मला लढायचं होतं ते मी इतके वर्ष विषयांवर लढत होते, मुद्द्यांवर लढत होते, टीका देखील करत होते, भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होते, पण कुठल्या पक्षात जाण्याचा माझा कधीच विचार आला नाही. तुम्ही म्हणाल की तुमच्या घराला संघाची पार्श्वभूमी आहे, वडील संघाशी संबंधित होते. संघाला आता या वर्षी 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे संघाने. त्यांचाच वैचारिक राजकीय आघाडी म्हणजे भाजप. ज्या गोष्टीच्या शपथा घेतल्या होत्या, ज्या गोष्टीचं विजन पाहिलं होतं, तो भाजप तुम्हाला आता जाणवतो, जे बघून ती सगळी सुरुवात झाली अँटी कॉम्युनिझम मधून? भाजप आणि माझं जे डिस्कनेक्ट झालं ना ते 2012 पासून झालं, जेव्हा मी गडकरींना भेटले आणि त्यानंतरचे जे सगळे नेते बघितले, तर मला असं वाटत गेलं की काय चाललंय. आणि मी माझ्या ना तेव्हा 2011-12 मध्ये जसं मी म्हटलं, मी एक सामान्य नागरिक होते. तर मी बोलता जेव्हा कारण सिंचन घोटाळ्याचे पेपर मी फडणवीसांना दिले होते, आधी खडसेंना दिले होते, खडसेंनी काहीच केलं नव्हतं, विरोधी पक्ष नेते होते म्हणून, तर फडणवीसांना दिले. कारण मला सांगण्यात आलं होतं की एक अभ्यासू नेते आहेत, फडणवीस नावाचे आमदार आहेत, तेव्हा मी त्यांच्याकडे दिले होते आणि त्यांनी सगळे विषय लावून धरले. म्हणून मी अगदी तुमच्या डिबेटवर पण म्हटलं असेल कदाचित की मला 2 व्यक्तींबद्दल आदर आहे, की एक पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस आहे. पण जे होत गेलं ते इतक्या विचित्र पद्धतीने झालं की आता आदर कोणाचा करावा असा प्रश्न पडलाय मला. मुलाखतीमध्ये शेवट करत असताना
मला जो महाराष्ट्रातला मराठीतला लेजेंडरी आणि असा मोठी फिल्म मानली जाते, महत्वाची मानली जाते, त्या सिंहासनमध्ये डिकास्टा जो कामगार पुढारी असतो त्याला मुख्यमंत्री बोलवून घेतात आणि त्याला सांगतात काय तुझं असेल काही आपण करू. मुख्यमंत्री नाही, श्रीराम लागू बोलवून घेतात. श्रीराम लागू सुद्धा त्याच्यात मंत्री दाखवलेले, दाभाडे म्हणून. तर डिकास्टा सांगत असतो की माझ्या कामगारांवरचे हे गुन्हे मागे घेतले गेले पाहिजे, ते अमुक ताळेबंदी ती उठवली पाहिजे. तर श्रीराम लागू म्हणतात, आणि तो डायलॉग खरंच बघण्यासारखा आहे, की डिकास्टा मी एका माणसाशी बोलतोय, डिकास्टा नावाच्या माणसाशी बोलतोय, कामगार पुढाऱ्याशी नव्हे. तर त्याला डिकास्टा म्हणून आहेत ते पात्र उत्तर देतं की ते दोघे एकच आहेत. ते वाक्य आजही तो डायलॉग बघताना मला अंगावर काटा येतो. तो माणूस म्हणतो ते दोघे एकच आहेत. अंजली दमानिया एका श्रीमंत घरामध्ये उत्तमरित्या आयुष्य जगू शकतात. मी म्हणालो तसं त्या जगतातही, पण अनेक जण जगतात मात्र सामाजिकरित्या इतक्या प्रकारची बांधिलकी, आणि ही बांधिलकी कायच्या काही आहे. ही बांधिलकी झाडं फुलं लावण्यापुरतीशी नाहीये, किंवा साधेसुधे कचरा वेचक किंवा आमच्या एरियामध्ये कचरा वेचला जातो का तो महापालिकेला फोन करा असा नाहीये. हे काहीतरी खूप गंभीर आहे. याच्याने तुमच्या आयुष्याची मनःशांती बिघडू शकते, त्या पातळीला येतात. त्यामुळे अंजली दमानिया हे केवळ एक व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्या दमानिया वेगळ्या राहत नाहीत, अशा या अंजली दमानिया आहेत. अंजलीजी, एक शेवटचं बघतो प्रेक्षकांसाठी, पुढे काय पण हे म्हणजे चळवळच करत राहणार का त्याला काही आणखी ऑर्गनाइज फॉर्म आणणार? मला ना खरंच खूप विचार माझा तोच चाललाय की आता एक पॉलिटिकल पार्टी चांगल्या लोकांची काढणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहितीये मी मागे ते व्हॉइस ऑफ इंडियन टॅक्स पेअर नावाची आमची जी ट्रस्ट चालू केली होती, की जे कर भरतात त्यांना त्यातनं काय मिळतं, की आज जर तुम्ही माझ्या घरी आलात, एक कचऱ्याचा डब्बा आहे जो जाणार नाही, एक माझ्या बाजूला म्युन्सिपल शाळा आहे जिथे माझी मुलं जाऊ शकली नाहीत, एक म्युन्सिपल हॉस्पिटल देखील आहे जिथे आपण कधीच काही जाऊ शकत नाही. तर कर आपण कशासाठी भरतो, आणि एवढा भरमसाठ कर भरून त्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. तर हे जर सगळं थांबवायचं असेल तर भ्रष्टाचार मिटवणं हे त्यातलं पहिलं पाऊल आहे. बरं. तर मला म्हणून मी ठरवलं होतं की आपण भ्रष्टाचाराविरुद्ध होईल तितक्या ताकदीने लढायचं. आणि आता विरोधी पक्षच संपल्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरलेलाच नाहीये. त्यामुळे नागरिकांचा, चांगल्या तत्ववादी नागरिकांचा आता पक्ष उभारण्याची गरज आहे असं मला आता स्ट्रॉंगली वाटायला लागलं. अंजलीजी, लहानपणी दूरदर्शनवरती रजनी नावाची सिरियल यायची. प्रिया तेंडुलकरांनी खूप छान काम केलं होतं आणि त्या खूप गाजल्या होत्या. तुम्ही त्यावेळी विचार केला होता की आपण अशाच प्रकारची एक रजनी ठरवू? नाही, तसं कधी वाटलं नव्हतं. पण तुम्ही तशा आहात. मी लहानपणी ती सिरियल आणि सगळ्यांनीच बघितली होती. त्यावेळी खूप कौतुक वाटायचं की अशी घरातली स्त्री बाहेर येऊन छोट्या छोट्या मुद्द्यांसाठी लोकांना एकत्र करते, अनेक मुद्द्यांना लढते, सरकार असेल, बँक असेल, काही असेल. पण आज आम्हाला अशी प्रत्यक्ष स्त्री बघायला मिळाली. अशी एक स्त्री असू शकते की जिचं कोणत्याही चळवळीची पार्श्वभूमी नसताना आणि सुखी संसार असा चालू ठेवू शकत असताना विकतची भांडणं आणि लष्कराच्या भाकऱ्या जो आपल्याकडचा वाक्प्रचार आहे तसा तो त्यांनी खरंच विकतची भांडणं घेतली, लष्कराच्या भाकऱ्या अभिमानाने भाजल्या. कारण लष्कर जगलं पाहिजे आणि ते लष्कर असतं सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचं. त्यासाठीची अशी एक रणरागिणी. अंजलीजी, तुम्ही आम्हाला वेळ दिलात बायोस्कोप मराठीला, त्यासाठी खूप आभार. तुम्ही आज इथे आलात त्यात आपले खरंच खूप खूप आभार. कारण काय बोलावं मला नाही कळत, नाही सुचत आहे. हे म्हणजे ज्या अंजली दमानिया इतर वेळी चंपी करतात त्यांना इकडे मात्र आता काय बोलावं हे कळत नाहीये. पण त्याला रुजुता म्हणतात. तोच मनाचा माणुसकीचा साधा भाग आहे की अंजली दमानिया या काही दरवी तलवार काढून बसलेल्या नाही, त्या खरंच सर्वसामान्य स्त्री आहेत. पण ज्यावेळी ज्यांना गाणं आवडतं, ज्यांना टेबल टेनिस खेळायला आवडतं, हे सगळे प्रश्न राहिले मागे. मला विचारायचं होतं की अंजलीजी, तुम्ही इतर वेळी सगळं बाकीचं सगळं ठीक आहे, आंदोलन वगैरे, पण एक आयुष्य, पाणीपुरी खातात का? साधे सुधे आमचे आयुष्य असतात माणसांची, तशी ती जगता का? मी इतकी जे इश्यूज लढते त्या सगळ्यांना तेच सांगते की तुम्हाला मला काही लाच द्यायची असेल तर मला पाणीपुरी खायला द्याला. तर खूप म्हणजे गाणं आमच्या घरातच आहे. माझे बाबा विशारद होते, त्यामुळे मला गाण्याची खूपच हौस आहे. आणि अजूनही माझ्या घरी तर तुम्ही बघाल तर अख्खा सेटअप आहे. तुम्ही अजून रियाज करता? म्हणजे रियाज हो, बऱ्यापैकी. रियाज असं नाही, पण आमचा एक ग्रुप आहे ज्यांना आम्ही घरी बोलून आम्ही गातो. शेवट त्याच्यावर असते. ते मीडियामध्ये असतंच की असा कोणी कलाकार भेटला की होऊन जाऊ दे, तसं ते होऊन जाऊन दे. काही नाही. कारण आता जर तुम्ही बघितलं असेल मी 2-3 वेळा खोकले पण, आणि माझा आवाज खरंच वाईट आहे.
पण जेव्हा चांगले असेल तेव्हा मी नक्कीच गाऊन दाखवेन. असं त्या म्हणतायत आता एखादं प्रकरण येऊ द्या, लगेच लाईव्हला बसतं लिखणे आणि त्याच्यावरती लगेच सगळं ही बघा ही फाईल आली, हे सगळे आकडे. अंजलीजी, दिस इज लाईफ. अंजली दमानी यांचं लाईफ हे असंच आहे. सगळ्यांसाठी ते नाहीये, सगळ्यांना झेपणारं नाहीये, पण अशा प्रकारची माणसं उभी राहिली पाहिजेत. ती प्रेरणा देण्यासाठीच आज अंजली दमानी यांचा हा खास बायोस्कोप पॉडकास्ट ज्याला त्यांनी वेळ दिला. धन्यवाद अंजलीजी. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि अशाच कार्यक्रमांसाठी पाहत रहा बायोस्कोप मराठी.